This conference will now be recorded. नमस्कार. स्मित, माझा आवाज येतोय? सूरजजी, माझा आवाज येतोय? हो दादा, क्लिअर येते. ओके ओके. आपण सुरुवात करूया. मी थोडं वक्त्यांचं प्रेझेंटेशन माझ्याकडे आलेलं आहे, ते थोडंसं मी फक्त चॅनलाइज करतो आणि मग प्रेझेंटेशन, तोपर्यंत मी वक्त्यांचा परिचय करून देतो आणि वक्ते आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करतील. आज आपल्याला वक्ते लाभलेले डॉक्टर महेश गायकवाड, प्रेसिडेंट निसर्ग जागर प्रतिष्ठान. वक्ते मूळचे निमलक, फलटण साताऱ्याजवळचे. त्यांचं शिक्षण BSc BEd, MSc एन्व्हायरमेंटल सायन्स, PhD इन बॅट्स बायोडायव्हर्सिटी फ्रॉम पुणे 2007. सध्याच्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये संशोधन, एन्व्हायरमेंट अवेअरनेस प्रोग्राम अँड आर्टिकल टू न्यूजपेपर्स, ट्रेकिंग अँड बर्डिंग कॅम्प्स ही एक त्यांची हॉबी पण आहे आणि ते अशा कार्यशाळा देखील घेतात. सध्या त्यांचा ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट उडाडवन भंडारदरा इथे आहे. करंट प्रोजेक्ट त्यांचे जे चालू आहेत त्याच्यामध्ये सह्याद्री देवराई लोकल ट्री प्लांटेशन प्रोजेक्ट महाराष्ट्र. त्यांचे अनुभवांमध्ये सांगायचं झालं तर WWF पुणे एन्व्हायरमेंटल ऑफिसर, रिसर्च फेलो फर्ग्युसन कॉलेज, हेड ऑफ द डिपार्टमेंट अँड लेक्चरर ॲट ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, चीफ एन्व्हायरमेंटल ऑफिसर एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामती, आणि निसर्ग जागर प्रतिष्ठानचे प्रेसिडेंट. त्यांच्या नावे काही अवॉर्ड्स आणि त्यांनी काही पुस्तकं देखील पब्लिश केलेली आहेत. त्याच्यापैकी पुस्तकांमध्ये त्यांचे निसर्गाचे संरक्षण आणि सस्तन प्राणी, तिमिर दूत म्हणजे बॅट्स एंजल्स ऑफ डार्क, त्यांचं भीमथडीचे पक्षी वैभव, आपली वटवाघळ, शेती मित्र पक्षी या पुस्तकांचे ते त्यांनी लिहिलेली आहेत. तसंच त्यांच्या नावे काही अवॉर्ड्स आहेत. प्रकाशाचे बेट 2018ला टेरे पुणे कडून, युथ आयकॉन 2013 बाय सकाळ प्रिंट मीडिया पुणे, शारदा पुरस्कार 2012ला बाय बारामती शारदा प्रतिष्ठान, पर्यावरण सेवा पुरस्कार 2011 बाय शिव प्रतिष्ठान पुणे. तसंच आज डॉक्टर महेशांनी अनेक प्रकारचे इम्प्लिमेंटेशन ऑन व्हेरियस अवेअरनेस अँड कन्झर्वेशन अँड रिसर्च प्रोजेक्ट्स केलेले आहेत. त्याच्यामध्ये 6 प्रोजेक्ट्स त्यांचे स्टेट लेवलचे आहेत, 2 प्रोजेक्ट्स नॅशनल लेवलला त्यांनी केलेले आहेत आणि 12 प्रोजेक्ट्स त्यांचे डिस्ट्रिक्ट लेवलला आहेत. असे आपले आजचे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. आज आपला विषय आहे स्थानिक जैवविविधता लक्षात घेऊ आणि त्याचे जतन करू म्हणजे जपू. त्यामुळे मी महेशजींना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. महेशजी, तोपर्यंत मी बॅकएंडला थोडं प्रेझेंटेशन वरती काम करतो. धन्यवाद. महेशजी. ओके. आवाज येतोय माझा? हो, येतोय महेशजी. हॅलो. ओके ओके ओके. नमस्कार. जरा माफ करा, या टेक्निकली गोष्टीमध्ये मी थोडंसं कमजोर आणि गावाकडे असल्यामुळे वेळ झाला, आपल्याला एक 10 मिनिटे उशीर झाला, त्याबद्दल मी माफी मागतो सगळ्यांची. आपण आज जो विषय घेतलेला आहे तो स्थानिक जैवविविधता. परवाच ग्लोबल इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे साजरा झाला आणि त्या निमित्ताने खूप मोठ्या प्रमाणात खरं तर यावर्षी साजरा झाला, कारण प्रत्येक जण मीडियामध्ये खूप तत्पर असतात, सगळे फेसबुक, व्हॉट्सअप, आणि त्याच्या माध्यमातून खूप वेगाने समाजामध्ये जैवविविधता हा शब्द तरी किमान प्रत्येकाच्या तोंडामध्ये यायला लागला. खरं तर दररोजच्या जगण्यातली ही जैवविविधता आपण जपायचंय, म्हणजेच खरं तर आपल्याला जपायचंय आणि त्यानंतर ती जैवविविधता वाचते. नेहमी म्हटलं जाते की थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली. जागतिक विचार करून स्थानिक पातळीवरती आपण मोठ्या प्रमाणात जैवविविधता कशी वाचवू शकतो हा विचार जगभर
मोठ्या प्रमाणात पसरला पाहिजे. प्रत्येकाने खर तर आपल्या स्थानिक आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या जपण्याचं काम केलं पाहिजे. अलीकडचा विचार खूप मोठा असतो. खरं तर मोठा यासाठी म्हणेन, की प्रत्येकाला क्षणात कुठे काय घडतंय याची माहिती मीडियामधून मिळत असते आणि ते आज आपल्या हातात आहे. त्यामुळे खूप काही चिंता आपण करत असतो आणि खूप काही मोठमोठ्या घटना घडत असतात. वेगवेगळ्या देशांमध्ये लागलेल्या जंगलांच्या आगी असतील आणि असे अनेक संकट आपण ऐकत असतो आणि आपल्याला चिंता वाटते. मात्र आपण काही गोष्टींमध्ये खूप निष्काळजीपणा दाखवतो आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या अवतीभोवती काय आहे याचा काय आपण खोलवर विचार करत नाही. आपल्या अवतीभोवती जे आहे ते वाचवण्यासाठी कधी आपण धडपड करत नाही. ही शोकांतिका आहे. त्यामुळे मीडियामधून खूप मोठ्या प्रमाणात एकीकडे जनजागृती होते. ती जमेची बाजू आहे. मात्र दुसरी बाजू अशी आहे की ती फक्त इन्फॉर्मेशनच मिळते. त्याच्यात आपण आपलं नॉलेज डेव्हलप करत नाही. ही शोकांतिका आहे. आपल्याकडे खूप माहितीचा वेग किंवा खूप इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला. मात्र त्याचा उपयोग कॉन्झर्वेशनसाठी झाला पाहिजे. तो मोठ्या प्रमाणात होत नाहीये. आणि त्यामुळे मग नक्की आपण पर्यावरण वाचवतो का फक्त पर्यावरणाबद्दल खूप सारी माहिती गोळा करतो, हे 2 वेगवेगळे घटक आहेत. माहिती गोळा करणं हा एक भाग झाला. पण दुसरा अतिशय महत्त्वाचा भाग त्यातला कॉन्झर्वेशनचा आहे. आणि माहिती असल्याशिवाय पण कॉन्झर्वेशन करू शकत नाही आपण. पण खूप माहिती आहे आणि माझ्या शेजारी खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे आणि मी ती उघड्या डोळ्यांनी बघतोय आणि मला काहीच वाटत नाही. कारण मी फक्त विचार करतोय, की माझ्या म्हणजे जगामध्ये काय चाललंय आणि तिथला फक्त विचार डोक्यात आहे. कृतीला मात्र मी खूप कमी पडतोय. तर ही गोष्ट थोडीशी खटकते आणि म्हणून आपण मला असं वाटतं, की त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. सातत्याने मी स्लाईड शो सुरू झालाय. पहिली स्लाईड मी जी संस्था स्थापन केलेली आहे. आता स्लाईड विषयी बोलत आपण जैविकता समजून घेऊया जरा. निसर्ग जागर प्रतिष्ठान ही 2003 मध्ये संस्था स्थापन केली. कारण मी थोडासा मला कुठे नोकरी करायची नव्हती. त्याच्यामुळे मी एक संस्था त्यावेळेला स्थापन केली आणि पर्यावरणाचं काम समजल्यानंतर चांगल्या प्रकारे सुरू होईल या हेतूने खरं त्यावेळेला ती सुरू केलेली संस्था. आज मला त्या संस्थेचा उपयोग होतोय. आणि त्याच्या माध्यमातून खूप वेगवेगळे प्रोजेक्ट करत असतो. नेक्स्ट स्लाइड. पुढची स्लाइड घ्या बरं. हा, तर मी जी काही पुस्तकं लिहिली होती आतापर्यंत 8 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि आता पुढचं एक पुस्तक आहे ते स्थानिक जैविकता म्हणून त्याच्यावरतीच लिहितोय. मात्र ही काही वटवाघळांविषयी, काही पक्ष्यांविषयी आहेत, सस्तन प्राण्यांविषयी आहेत. ही पुस्तकं पुण्यात किंवा बारामतीत मिळत असतात. बरेच वाचक त्याचे वाचतात. शेतीमित्र पक्षी खास करून ते पुस्तक त्याच्या जवळपास 7,000 प्रिंट आतापर्यंत छापलेले आहेत. ते पुस्तक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात वाचतायत. नेक्स्ट. स्थानिक जैविकतेचा अर्थच मी इथं या स्लाइड मध्ये सांगायचा प्रयत्न करेन, की स्थानिक जैविकता म्हणजे काय? तर प्रायमरी प्रोड्युसर्स या पृथ्वीवरती असणारे सगळे हिरव्या वनस्पती आपण असा विचार करूया. या हिरव्या वनस्पती ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत आणि आपली जी गडबड झालेली आहे ती इथंच झालेली आहे. स्थानिक पर्यावरण जपायचे म्हणजे माझ्या अवतीभोवती, माझ्या घराभोवती नक्की काय असावं? तर अलीकडच्या काळाचा विचार केला तर आपण मॅक्सिमम परदेशी झाडं लावून ठेवलेली आहेत, शोभिवंत झाडं लावलेली आहेत आणि त्याचा परिणाम डायरेक्ट लोकल बायोडायव्हर्सिटीवरती होतो. मुळात ज्या भागात आपण वाढतो त्या भागातल्याच वनस्पती असल्या पाहिजेत. त्याचं कारण ज्याला आपण स्थानिक जैविकता असं म्हणतो, याचा अर्थ माझ्या भागात जर कडुलिंब, करंज, कवठ, बोर, बाभूळ याची झाडं जास्त असतील तर तीच झाडं मोठ्या प्रमाणात लावली गेली पाहिजेत. आपण याच्या विरोधात गेलो. आपण गुलमोहर लावला, आपण निलगिरी लावली, सुबाबळ लावली.
जी झाडं परदेशी आहेत ती मोठ्या प्रमाणात आपण लावली आणि त्याचा परिणाम लॉस ऑफ लोकल बायोडायव्हर्सिटी. स्थानिक जैवविविधता नष्ट होण्याचं पहिलं कारण प्रायमरी प्रोड्युसर ज्याला म्हणतो आपण, हिरव्या वनस्पती, त्यांना आपण नष्ट केलं आणि ते नष्ट करत असताना मग अगदी आपल्या घराभोवती आपण सुरुवात केली की शेताच्या बांधापर्यंत जाऊन पोहोचलो. त्यामुळे जिथं जिथं संधी मिळेल भविष्यात, माझ्या लेक्चरचा खरा अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर मला एकच वाक्य सांगायचे, सगळ्यात महत्वाचं, आपल्या परिसरात आपण आपल्या भागातलीच झाडं लावली पाहिजेत. मग ती घराभोवती असोत, शेताभोवती असोत, जंगलात असोत, या जिथं जिथं तुम्ही झाड लावणार आहात, तुम्ही कोकण मधला असाल तर कोकणातली झाडं लावा. तुम्ही डेसिडियस फॉरेस्ट अर्थात गवताळ भागातले असाल तर गवताळ भागातली झाडं लावा. खास करून झाडं लावताना आपल्या आजोबांना विचारलं तर ते सहजपणे चांगलं उत्तर देतात, बाबा मी आंब्याचं झाड लावलंय, किमान माझ्या पुढच्या पिढ्या खातील आंबे, म्हणून मी ते झाड लावलेलं आहे. आपण मात्र जे झाड लावतोय ते शोभिवंत लावतोय आणि त्या शोभिवंत झाडाचा आपल्या बरोबर इतर जीवसृष्टीलाही कुठलाही उपयोग नाहीये, लक्षात ठेवा. एखाद्याने निलगिरीचं एक झाड लावलं किंवा एखाद्याला गुलमोहर आवडते म्हणून लावलं तर त्याने त्या गुलमोहरच्या झाडाभोवतीची सगळी जैविकता नष्ट केलेली असते. त्याचं कारण एक गुलमोहरचं झाड तुम्ही लावलं, 10 वर्षांनी त्याच्या जर तुम्ही झाडाखाली उभे राहिलात तर त्याच्या खाली गवत उगवत नाही, ऍसिडिक सॉइल निर्माण होते. त्यामुळे सगळे मायक्रो फ्लोरा आणि फौना मारला जातो, सगळे मायक्रोजीव, सूक्ष्मजीव मारले जातात आणि त्याचा परिणाम तिथल्या लोकल बायोडायव्हर्सिटी ते हळूहळू सुरुवात होते. त्याच्यावरती पक्षी घरटी करत नाहीत. एखाद्या पक्षाने घरट केलं तरी तो कावळ्यासारखा किंवा इतर एखादा पक्षी घरट करू शकेल, मात्र त्याचा उपयोग नाही. त्याच्याऐवजी तुम्ही एक कडुलिंब लावला तर 100 जीवांना जीवदान देता आणि जर तुम्ही एक गुलमोहर लावला तर 100 जीवांना तुम्ही मारत असता. इथं वाद नाही माझा आणि परदेशी झाडांचा वाद नाहीये, पण गुलमोहर हे युरोपमध्येच चांगलं झाड असेल कारण त्यांच्या मातीत ते रुजलेलं आहे. आपल्या मातीत जी झाडं रुजलेली आहेत त्याचा फायदा आपल्या जीवसृष्टीला होत असतो. त्यामुळं व्याख्यानाचा सारांश जर सांगायचा असेल तर मला इथं सांगावंसं वाटतं की आपली जी प्रायमरी प्रोड्युसर म्हणजे जे निसर्गातले प्रमुख अन्नदाते आहेत ते तसेच ठेवले पाहिजेत. ते आहेत तसे. लँडस्केपमध्ये सुद्धा जास्तीत जास्त काही बदल करायचा नसतो. कमीत कमी बदल करून आहे तसं ते ठेवणं नितांत गरजेचं आहे. आपल्या इथं साधी एकदांडीसारखी गवत असतं, हरळे असेल किंवा इतर जी सगळी गवतं आहेत ती सुद्धा तशीच ठेवली पाहिजेत. जी झुडपं असतात, बोरीबाबळे असतात त्या तशाच ठेवल्या पाहिजेत. कारण त्याच आपल्या जीवसृष्टीला पूरक आहेत, लक्षात ठेवा. आणि इतर जी झाडं लावाल ती खूप मारक असतात. साधारणपणे एखादं निलगिरीचं झाड जर तुम्ही बांधावर लावलं असेल शेतीच्या, तर तुम्हाला सांगितलं नवल वाटेल, 1,500 ते 2,500 लिटर पाणी पर डे ते जमिनीतून ओढून घेतं आणि वातावरणात सोडतं. उद्या मला देवदारचं झाडाची किंमत सांगितली एकाने, हा विकला एक देवदार हिमालयात मी जात असतो, तर 5 लाख रुपये येतात आम्हाला. मी म्हणलं आमच्याकडे लावायला काही हरकत नाही. पण त्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की देवदारच्या झाडाला एका दिवसात 2,500 लिटर पाणी प्यायला लागतं. आता विचार करा तेवढं पाणी आपल्याकडे आहे का? तर नाहीये. मग आपली जी झाडं आहेत लोकल, आंब्याचं झाड आहे वर्षाला 300 लिटर पाणी पितं, वर्षाला. त्यामुळे उलट वातावरणात मॉइश्चर मेंटेन करण्याचं काम आपली झाडं करत असतात आणि हे म्हणून ही स्लाइड आणि कुठली झाडं जास्तीत जास्त कसा ऑक्सिजन देतात? सगळीच झाडं ऑक्सिजन देतात, नो डाऊट दिवसभर. रात्री कार्बन देतात हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र जास्तीत जास्त प्राणवायू देणारी किंवा हवेतले प्रदूषण ओढून घेणारी अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं मी इथं दिलेली आहेत. नेक्स्ट पुढची स्लाइड घ्या. आपण आता पुढच्या स्लाइडकडे जातोय. पुढच्या स्लाइडमध्ये पुढच्या स्लाइडमध्ये मी मुद्दाम काही फोटो ठेवलेले आहेत. कारण पर्यावरणाची मुव्हमेंट राबवताना माझ्या एक लक्षात आलं, पर्यावरण काय मी एकटा वाचवत नाही किंवा तुम्ही एकटे त्याचा अभ्यास करताय म्हणून वाचवत नाही. आपल्याला जगातल्या 700 कोटी लोकांना घेऊन त्यांच्यामध्ये एन्व्हायरमेंटल क्वोशंट EQ अर्थात पर्यावरणीय बुद्ध्यांक विकसित करावा लागेल. त्याच्यामध्ये आपल्यामध्ये जो विकसित होत राहतो तो पुढच्यामध्ये कसा विकसित होत राहील याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. माझ्याकडे जे नॉलेज आहे ते सगळं मिळालं पाहिजे इतरांना, तुमच्याकडे असणारं नॉलेज इतरांना मिळालं पाहिजे, तर ही पर्यावरणाची चळवळ जोमाने पुढे जाईल. म्हणून मी अनेक स्टार्स असतील, पॉलिटिशियन्स असतील यांच्याशी खूप चांगले संबंध प्रस्थापित करून आपल्याला त्यांचा कुठलाही फायदा नकोय किंवा काही नकोय, फक्त त्यांनी पर्यावरणपूरक गोष्टींना चालना दिली पाहिजे या हेतूने आपण त्यांच्याशी मैत्री वाढवणं गरजेचं आहे. कारण
त्यांचा जो मॉब असतो तो खूप मोठा असतो आणि आपल्या ओळखी मर्यादित असतात. आपलं नॉलेज जरी मोठं असलं तरी त्या नॉलेजला शेवटी शेताच्या बांधावरती पोहोचवण्याचं काम, ते अगदी पॉलिटिशियन्स पर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्याला करावंच लागतं. हेकाड वृत्तीने पर्यावरण अवेअरनेस किंवा ह्या गोष्टी होत नाहीत. त्यासाठी लोकांमध्ये मिसळावं लागेल. अनेक संशोधकांना ते मिसळणं गरजेचं आहे. कालच एक NIV ने मला वाटतं तुम्ही ऐकलंही असेल. मी खास करून वटवाघळांमध्ये खूप काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपली जी NIV संस्था आहे पुण्यातली, त्यांनी काही संशोधनं पुढे आणली आणि त्याच्यात वटवाघळांविषयी कोरोना सापडतो असं दिलं भारतीय वटवाघळांमध्ये आणि ती बातमी खूप वाऱ्यासारखी पसरली मीडियातून आणि ती चुकीची पसरली. त्यांना सांगायचं होतं कोरोनाचे अनेक प्रकार आहेत, त्यातले काही कोरोना आपल्या इथं सापडले आणि जो COVID-19 जो आहे तो काय आपल्या वटवाघळांमध्ये सापडला नाही, ही ओळ शेवटी होते किंवा आपल्या इथल्या वटवाघळांमधला जो कोरोना आहे तो कुठलाही त्रासदायक नाहीये, हे शेवटपर्यंत तो पोचला नाही मेसेज शेतकऱ्यांपर्यंत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी वटवाघळ मारले. मला जवळपास 500 पेक्षा जास्त कॉल आले की वटवाघळ आमच्या इथं आहेत, ते काढण्यासाठी आम्ही काय करावं. अशा अनेक गोष्टी ऐकण्यात आल्या. त्यामुळे संशोधन सुद्धा पुढे नेत असताना त्या संशोधकाला माहिती असलं पाहिजे आपण केलेल्या संशोधनाचा फायदा झाला पाहिजे, तोटा कधी होऊ नये. त्यामुळे इथं सयाजी शिंदे असतील, अजितदादा असतील आणि खास करून लेफ्ट साईडचा जो फोटो आहे तो आदरणीय मारुती चितमपल्ली, जे मला वाटतं महाराष्ट्रात तेवढा उंचीचा माणूस आज तरी माधव गाडगीळ आणि ही दोनच माणसं आहेत की त्यांच्यात म्हणजे खरं पर्यावरण जर समजून घ्यायचं असेल तर या लोकांकडे. आणि दुसरा एक म्हणजे तिसरा पार्ट जो ट्रायबल्स, यांचे एवढं नॉलेज ट्रायबललाही असतं, लक्षात ठेवा, जे आपल्यामध्ये नाहीये. मी खास करून वटवाघळांमध्ये काम करत असताना जे काही मी आतापर्यंत मिळवलं ते फक्त आणि फक्त आदिवासी लोकांमुळे मला नॉलेज मिळवता आलं. ते विद्यापीठात मिळत नाही एवढं 100%. विद्यापीठात तुम्हाला एक चाकोरीत माहिती मिळेल, टेक्झॉनॉमी क्लास वडेवर जे काही किंगडम सायंटिफिक क्लासिफिकेशन, पण अपार्ट फ्रॉम दॅट खरं नॉलेज आहे ते अजूनही मी सांगतो आदिवासी आणि कातकरी या लोकांकडेच आहे. पर्यावरणाचं काम करायचं असेल तर किमान प्रत्येकाने त्यांच्या घरी जाऊन राहिलं पाहिजे, महिनाभर तिथं जाऊन राहिलं पाहिजे. मी खूप वर्षानुवर्ष राहतोय तिथे, त्यावेळेला कुठेतरी आपल्याला पर्यावरण हा शब्द समजेल. मला वाटतं पुढची स्लाइड घ्या. त्यामुळे आपण लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. खास करून जैवविविधतेचा अभ्यास करताना ही सांगड असणार आहे. इथं कंटिन्यू एक विषय घेऊन आपण बोलत नाहीये, म्हणून थोडे टॉपिक आपण याच्यात कव्हर करणार आहोत. कारण जैवविविधतेचा अर्थच आहे सगळ्यांना घेऊन जगायचे, ती जैवविविधता. आणि म्हणून त्या जैवविविधतेबरोबर जगताना आपल्याला ते भान ठेवावंच लागतं. आवाज येतोय ना माझा? हॅलो, आवाज महेश, येतोय का येतोय, माझा? आवाज येतोय, तुम्ही बोलत राहा. ओके. आपली शेतीमित्र वटवाघळ, मी मुद्दाम तिथं शेतीमित्र लिहितो प्रत्येक वेळेला, कारण त्या निमित्ताने तरी लोक वाचवायचा प्रयत्न करतील. खरं तर वटवाघळांच्या बाबतीत अलीकडे जो कोविडमुळे प्रत्येकाच्या तोंडात शब्द आला वटवाघळ, कारण चायनाने त्यांच्यावर ब्लेम केला आणि वटवाघळांमधून आला. चायनामध्ये एक रायनोलोपस लक्टस नावाची जात आहे, त्याच्यापासून पुढे COVID-19 पसरत गेला असं त्यांचं मत आहे. मात्र ही चूक ही त्यांचीच आहे. गुहेत राहणाऱ्या वटवाघळांना पकडून माणसांपर्यंत आणायचं, त्याला ते खायचं, त्याला कापायचं, खायचं वगैरे, या प्रक्रियेत ते जीवाणू माणसापर्यंत आले असा तर्क आहे. 96% शास्त्रज्ञही हेच म्हणतायत. 4% लोकांचे अजूनही गैरसमज आहेत की नक्की तो कुठून येतोय. पण काळजी करायचं कुठलंच कारण नाही, कारण जी जात त्यांच्या तिथं मिळते ती प्रजाती आपल्या इथं मिळत नाही. आणि म्हणून COVID-19 जर त्या जातीत असला तरी आपल्या इथल्या वटवाघळांमध्ये तो नाही. त्यामुळे घाबरण्याचं कुठलंही कारण नाही. आता ही जी वटवाघळ स्क्रीनवरती दिसतात त्यातलं सगळ्यात मोठं वटवाघळ आहे ते भारतभर मिळतं पाहायला. त्याला फ्लाइंग फॉक्सेस, त्याचं तोंड कोल्ह्यासारखं आहे म्हणून त्याला फ्लाइंग फॉक्सेस असं म्हटलं गेलंय. आणि भारतातलं सगळ्यात मोठं वटवाघळ आहे. हे रात्रभर झाडांच्या बिया एका ठिकाणावरून दुसरीकडे टाकतात. याचा अर्थ वर्षभर प्लांटेशन करण्याचं काम हे वटवाघळ करत असतात. हे फक्त फळातला ज्यूस पित राहतात आणि चोथा थुकून टाकतात. याचा अर्थ बिया थुकून टाकतात ते. त्याच्यामुळे
एखाद्या झाडाचा पाडाचा पिकलेला आंबा आहे, तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम ही महत्वाचं हे काम करतात. आणि हा सस्तन प्राणी आहे हे तर काही सगळ्यांना माहित आहे. विशेष म्हणजे याला वास घेण्याची क्षमता खूप आहे. याला वास घेण्याची म्हणजे साधारणपणे 3 किलोमीटर पर्यंत हवेत हा वास घेण्याची क्षमता आहे याची. त्यामुळे तो त्या वासावरती उडत उडत त्या झाडांवरती जातो, ती फळं खातो आणि रात्रभर परागीभवनाचं काम, थोडक्यात सीड डिस्पर्सल एका ठिकाणाहून दुसरीकडे टाकण्याचं काम जवळपास 350 पेक्षा जास्त प्रकारची झाडं यांच्यावरती अवलंबून आहे. बरेच फायकस, वड, उंबर, पिंपळ यांच्यामुळे निसर्गात लावले जातात, हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकी 4 वटवागळं जी दिसत आहेत आपल्याला छोटी छोटी अनेक प्रकारचे आहेत. 1013 जातीची वटवागळं आहेत जवळपास. त्यातली भारतात 123 जाती आहेत. महाराष्ट्रात 52 जातीची वटवागळं जवळपास मिळतात. आणि साधारणपणे 80% वटवागळं ही कीटकभक्षी असतात, कीटकभक्षी, आणि 20% वटवागळं ही शाकाहारी म्हणजे फलहारी स्वरूपाची असतात. आता ही जी 4 सगळी बारकी आहेत त्यातलं लेफ्ट साइडला जो मोठा दाखवलाय त्याच्या शेजारचा एक आहे तो फलहारीचा आहे. तो गुहेत राहतो आणि गुहेतून तो मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारणपणे 1 लाख पॉप्युलेशन असतं यांचं. आणि रात्रभर महाबळेश्वर सारख्या जंगलात जर तुम्ही कुठेही पश्चिम घाटात गेला, एखाद्या गुहेत 1 लाख वटवागळं असतात आणि ती रात्रभर, विचार करा, एकाने 10 बिया जरी खाल्ल्या तरी 1 लाख गुणिले 10 केले तरी 10 लाख बिया एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं अतिशय महत्वाचं काम करतात. आणि इथं मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की ज्या बिया लायक आहे, उगवण क्षमता 100% असते, म्हणजे झाडाचं पहिलं मूल ही वटवागळं खातात आणि ते पहिलं मूल म्हणजे ते झाडाचं पहिलं फळ खूप स्ट्रॉंग असतं आणि ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकलं जातं आणि मोठ्या प्रमाणात त्याची उगवण क्षमता असते. त्याला पाणी द्यायची गरज नसते. म्हणून तर निसर्गात कोण पाणी देतो? इथे सिलेक्शन ऑफ सीड्स हा अतिशय महत्वाचा पार्ट यांच्याकडून केला जातो. आणि म्हणून आपण हजारो झाडं लावतो, मात्र त्याच्यातल्या असंख्य बिया ह्या पात्र नसतात उगवायला. उगवल्या तरी त्या जगायला पात्र नसतात. आणि म्हणून 33 कोटी लावली तरी साधी 33,000 ही राहत नाहीत. हे दुर्दैव आहे आपल्यासाठी. किंवा कुठे झाड लावायचं वगैरे तो पुढच्या स्लाइड मध्ये घेऊया आपण. पण इथं वटवागळांबद्दल बोलताना एवढंच सांगेन की आता कीटकभक्षी 80% जी कीटकहारी वटवागळं आहेत, ती वटवागळं रात्रभर कीटक खाऊन शेतीचं खूप मोठं होणारं नुकसान टाळतात. जगामध्ये वटवागळं आहेत म्हणून रात्रभर उडणारे कीटक, त्यांना खाणारी फक्त वटवागळं आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे आपण शेती फक्त यांच्यामुळे करू शकतो. आणि त्याच्या लेंड्यांचा, ड्रॉपिंगचा उपयोग सुद्धा शेतीत खत म्हणून अनेक ठिकाणी केला जातो. खास करून राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जातो. मात्र अलीकडे या COVID-19 मुळे यांच्यावरती खूप ठिकाणी झाडं तोडली गेली. काही ठिकाणी गुहांमधले किंवा मंदिरांमध्ये असली वटवागळं बाहेर काढली लोकांनी. तर असं करू नये. खास करून मी हात जोडून विनंती करेन की वटवागळांमुळे COVID-19 हा आजार अजिबात होत नाही. त्यांच्यामुळे अजिबात होत नाही. कोरोनाचे असंख्य प्रकार आहेत, त्यातला COVID-19 एक यावर्षी त्याला नाव दिलेलं आहे आणि तो एक वेगळा प्रकारचा विषाणू आहे, जो आता फक्त माणसं स्प्रेड करतायत, माणसाकडून माणसाकडे हा आजार आता होतो. त्यामुळे वटवागळांचा तिथं संबंध नाही. त्यामुळे ही जैविकता वाचली पाहिजे. प्रत्येक गावात छोटी छोटी वटवागळ आहे, ती रात्रभर एक वटवागळ साधारणपणे 1200 ते 2000 डास खातं एका रात्रीत, ज्याला पाकोळे म्हणतात काही लोक, गावात असतात, कुठेही बसलेल्या असतात त्या. तर त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात डास खातात, त्यामुळे मलेरिया किंवा इतर अनेक आजार ते टाळतात. त्यामुळे त्यांना वाचवणं हे आपलं सगळ्यांचंच काम आहे. नेक्स्ट, पुढची स्लाइड घ्या. इथं मी तुम्हाला एक दिसतंय वटवागळ पकडलेलं आहे. मी साधं मास्क सुद्धा बांधलेलं नाही. आता खरं तर माझा संशोधनाचा 2001 पासून ते 2011 पर्यंत संशोधन करत होतो मी, आणि त्याच्यामध्ये मी त्याच्यावरती PhD मिळवली. मात्र तुम्ही इथं बघताय फक्त हँड ग्लोव्स घातलेले होते मी. आणि हे जे वटवागळ आहे मेगाडर्मा लायरा, हे खास करून 2 प्रकारची वटवागळ आहेत. ही फक्त उंदीर आणि बेडूक खातात, म्हणून मी मुद्दाम तिथं दाखवलेलं आहे. आणि खूप स्टर्डी, ही इतर वटवागळांनाही खातात, छोट्या छोट्या वटवागळांनाही खाऊन त्यांचं कंट्रोल करतात. मात्र उंदीर आणि बेडूक खाणारी भारतातली ही 2 प्रकारची वटवागळ आहेत आणि इकोलोकेशन वरती ही काम करतात. ही जी फ्रुगिओरस बॅट्स ही आयसाइट वरती काम करतात. डोळे आणि नाक त्यांना खूप स्ट्रॉंग स्मेल घेणं आणि पाहणं त्यासाठी उपयोगी येतात. आणि यांच्यामध्ये मात्र कान, तिथे एक सेल असतो, आणि नाक, आणि ते तोंडाने हवा सोडतात आणि इकोलोकेट करतात.
ही सगळी जी कीटकभक्षी वटवाघळ आहेत किंवा हे बेडूक आणि उंदीर खाणारे वटवाघळ आहेत. येस, नेक्स्ट. हा माझा चला हवेद्यामध्ये वटवाघळांविषयी माहिती देण्यासाठी बारामतीत जो शो झाला होता त्याच्यामध्ये मी खास करून वटवाघळ, मुंग्या, पर्यावरणाविषयी जवळपास 7 मिनिटं माहिती दिली होती. त्यांनी एक खूप चांगली डॉक्युमेंटरी केली होती. मी मुद्दाम दाखवतोय कारण एखाद्या क्षेत्रात आपण वाहून घेतलं तर जग तुमच्या मागे नक्की येतं. त्यातला हा एक प्रकार. मला ते शोधत आलते की वटवाघळांविषयी काम करणारा कोण माणूस आहे हा, त्याच्याविषयी आपल्याला तो शो करायचा आहे. आणि म्हणून त्या दिवशी हे 2-3 दिवस त्यांनी शूट वगैरे खूप चांगल्या प्रकारे वटवाघळांची शूटिंग केली आणि तो एक शो झाला होता. नेक्स्ट. इथं मी दाखवलंय, खर तर ही स्लाइड खूप महत्वाची आहे की अलीकडे मुलांमध्ये आता आपल्याला एकच काम करायचे, लक्षात ठेवा. ज्यांचं वय 40च्या पुढे गेले ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात, ते काय बदलायला तयार नसतात. बदलले तर अतिउत्तम, माणसाने मरेपर्यंत बदलतच राहावं. मात्र बदलत नाहीत हा गुणधर्म आपल्यामध्ये जास्त आहे. मात्र मला असं वाटतं की ही स्लाइड मध्ये मी एक छोटीशी मुलगी आणि तिच्या अवतीभोवती बायोडायव्हर्सिटी दाखवलेली आहे. मग त्याच्यात सगळ्या मधमाशांपासून, झाडांपासून, वटवाघळांपासून सगळे जीव तिथे दाखवलेत. आणि निसर्ग सहल नक्की काय असते, या शाळेतले शिक्षक जे सहली काढतात हे खूप चुकीच्या प्रकारे सहल असते. कुठेतरी 200-300 किलोमीटर अंतरापर्यंत तिथून कुठेतरी एका देवधर्माचं ठिकाण असतं, तिथं न्यायचं. दिवसभर 7 ते 8 तास प्रवास करायचा. एक दिवशी सहलीत जाण्याचा 8 तास प्रवास, येण्याचा 8 तास प्रवास, 16 तास गेले 24 तासातले. तर काय बघतात ही मुलं? खरं तर जापनीज टेक्निक आपण सहलीत आणलं किंवा मी अनेक सहलीत म्हणजे 2001 पासून मी अनेक शाळांच्या सहली अशा काढतो. तुमच्या जवळपास कुठे वटवाघळांची कॉलनी आहे का? जवळपास कुठं पक्ष बसणारे सारंगगार आहे का? वसाहती आहेत का पक्ष्यांच्या? तिथं नेऊन मग दिवसभर मुलांना त्याची इत्थंभूत माहिती द्यायची. आणि खरं तेच मुलांना आवडतं. मात्र ते शिक्षकांना आवडत नाही. ते का आवडत नाही त्याच्यात अनेक भाग आहेत. पण हा केवळ आणि केवळ मूर्खपणाचा कळस आहे की मुलांना विनाकारण खरं तर शाळांना तालुक्याच्या बाहेर बंदी केली पाहिजे सहली. प्रत्येक तालुक्यात एकतरी अभयारण्य आहे, एकतरी वटवाघळाची कॉलनी आहे, पक्षी वसाहत आहे, नदी आहे, ओढे आहेत, तलाव आहे, कितीतरी जुनी झाडं आहेत. मात्र हे सगळं बाजूला ठेवतो आपण आणि विनाकारण आपण कुठेतरी लांब कोल्हापूर, सोलापूर म्हणजे सातारची मुलं कुठेतरी मुंबई, कोल्हापूर असं विनाकारण. खरं तर तालुक्याच्या बाहेर सहल काढायला 1ली ते 10वी पर्यंत परवानगीच दिली नाही पाहिजे शाळांना. हे अतिशय महत्वाचं आहे. कारण त्या मुलांना स्थानिक जैविकतेचा अर्थ तरी समजला पाहिजे. माझ्या घराभोवती कर्जाचं झाड आहे हेच त्या मुलाला कळत नसेल. जांभळीचं झाड आहे, जांभळ फक्त विकत आणण्यासाठी नाही, त्याचं झाड ही मुलांना समजलं पाहिजे की हे जांभळीचं झाड आहे, हे करंज आहे, हे बोरीचं झाड आहे, हे बाबळीचं झाड आहे. हे कधी कळणार त्या मुलांना जर त्यांना कधीच तुम्ही त्यांच्या अवतीभोवती फिरवलं नाही तर त्यांना ही लोकल बायोडायव्हर्सिटी कळणार नाही. आणि स्थानिक जैविकते जोपर्यंत मुलांना कळणार नाही तोपर्यंत ते वाचवणार नाहीत, लक्षात ठेवा. आज माझ्या अवतीभोवती असणारी झाडांची माहिती मला असली तर मी ते वाचवण्याचा प्रयत्न करेल. अन्यथा झाडं लावायसाठी सुद्धा अनेक वेळेला आपल्या अवतीभोवतीची चांगली झाडं तोडून टाकतात किंवा जेसीपीने काढतात आणि मोरकासारखं गुलमोहर आणि इतर परदेशी झाडं लावणारी सुद्धा पिढी आज निर्माण झालेली आहे. त्याचं कारण त्यालाच माहित नाही आपल्या अवतीभोवती काय आहे. आणि म्हणून शाळेमध्ये शिक्षण देताना, पर्यावरणाच्या सहली काढताना ह्या गोष्टी नितांत महत्वाच्या आहेत, गरजेच्या आहेत, महत्वाच्या तर आहेतच. त्यामुळे अशा प्रकारची सहल जर काढली प्रत्येकाने 1ली ते 10वी पर्यंत, अगदी मी तर कॉलेजच्या मुलांना सुद्धा हे कळत नाही, त्यांना सुद्धा काढली तरी काही अडचण नाही. नेक्स्ट स्लाइड. आपण प्रश्न उत्तर पण घेऊया जेणेकरून मला तुमच्या बरोबर बोलता येईल. मी थोडस लवकर स्लाइड शो संपवण्याचा प्रयत्न करतो. खर तर ही मानचिन्ह आहेत, प्रत्येकाला माहित असतात. भारताची मानचिन्ह मात्र सगळ्यांना माहित आहेत. महाराष्ट्राची म्हटलं की थोडस प्रॉब्लेम येतो म्हणून मी तिथं मुद्दाम ती स्लाइड केलेली आहे की आपला राज्याचं झाड कुठला आंबा आहे, फुल तामन आहे, शेकरू आपला राज्य प्राणी आहे, हिरवा पारवा आपला रियल थोडक्यात राज्य पक्षी आहे. हे सुद्धा मुलांना सांगितलं पाहिजे, आपल्याला सुद्धा समजलं पाहिजे आणि यांचे हॅबिटॅट वाचवणं नितांत गरजेचं आहे. प्रत्येक प्राण्याचा, पक्ष्यांचा अधिवास असतो आणि तो स्थानिक लोकली असतो. तो लोकली अधिवास वाचवणं नितांत गरजेचं आहे. शेकरू काय पश्चिम घाटातच सापडते, पश्चिम घाट वाचला पाहिजे. बऱ्याच जणांना वाटतं पश्चिम घाटात माझं सेकंड होम असावं, मला तिथे कुठेतरी खूप चांगला जंगलात बंगलो बांधायला मिळावा. ह्या कल्पना आता बंद झाल्या पाहिजे.
मला वाटतं कोरोनाने ते बंद केलेलंच आहे ऑलरेडी. त्याचं कारण माणसाची जी भूक आहे ती थांबवली कोरोनाने. भूक इन द सेन्स ग्रीड, ज्या नको त्या गोष्टी आपण घेत होतो ते आता थांबण्याची वेळ कोरोनामुळे आलेली आहे. लोकांना विचार करायला घरी बसवले अक्षरशः, आणि त्या विचारांनी जर पर्यावरणाचं जग चांगलं झालं तरच मला वाटतंय. आता तरी मला एक वाक्य सुचलं म्हणून सांगतो की निसर्गात इतके काम करणारे निसर्ग तज्ञ असतील, पर्यावरण अभ्यासक असतील, सगळे पर्यावरणपूरक जे काम करतायत, यांचं काम कोरोनाने अगदी गेल्या 2-3 महिन्यात 100% सक्सेसफुली केलेलं आहे. सगळ्या गोष्टी थांबवलेल्या आहेत जगातल्या, शिवाय वाईल्ड लाईफ इतर जीवांचा सोडून. आणि माणसाने आता मात्र विचार करावा लागेल. आपल्या अवतीभोवतीचं जग ओळखलं पाहिजे. भटकंती करायची म्हणजे हिमालयातच गेलं पाहिजे असंही नसते. आपल्या अवतीभोवती प्रचंड आहे. आता मी गेली 60 दिवस गावात आहे. 60 दिवसामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक झाडाचा सर्वे करतोय, त्याच्याविषयी लिहितोय. साधं उंबराच्या झाडाखाली उंबर लागलेले आहेत, त्याच्या झाडाखाली तुम्ही दिवसभर बसला, अगदी रात्रभर बसला, 24 तासात तुम्हाला असंख्य जीव पाहायला मिळतात. त्याचं कारण सकाळी मुंग्यांपासून जी सुरुवात होते, ते अनेक पक्षी, प्राणी, अगदी रेप्टाइल्स, रात्री वटवागळं, सगळे जीव तिथे येत असतात. त्यामुळे ऑब्झर्वेशन, निरीक्षण घ्यायला शिकवलं तर मला वाटते निसर्गाबद्दलची आवड निर्माण होईल नवीन पिढीमध्ये. आणि म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी मी इथं दाखवल्यात. पुढची स्लाइड घ्या. आता हा माझा अजून आवडीचा विषय. मी साधारणपणे 96 पासून मुंग्यांविषयी काम करतोय आणि मुंग्यांबद्दल एकच सांगेल, जगामध्ये जवळपास 50 टन खत निर्मिती करतात प्रति स्क्वेअर किलोमीटरला. एवढं महत्वाचं काम मुंग्यांचं आहे. मुंग्या आहेत तिथं शेती आहे, लक्षात ठेवा. मुंग्या नसतील तिथं शेतीही नाही. त्यामुळे मुंग्यांना वाचवणं तर आपलं पहिलं काम आहे. त्यांची वारुळ वाचवली पाहिजे. वारुळ हे जगात 2च बांधतात, एक तर मुंग्या आणि टर्माइट्स म्हणजे वाळवी. मुंग्यांनी वाळवी, वारुळ बांधतात आणि ते वारुळ जेवढं जमिनीच्या वर असतं तेवढंच ते जमिनीच्या खोल असतं, लक्षात ठेवा. त्या मातीचा कण आणि कण त्या जमिनीतून आतून घेतला जातो, तो बाहेरून आणला जात नाही. त्याच्यामुळे मी तर काही मुंग्यांचे छानपैकी तुम्हाला वारुळांचे प्रकार दिलेत. काही फोर्ट अँट म्हणजे मधला पहिलं जे वारुळ आहे, त्याच्यानंतर त्याच्या मधलं जे वारुळ आहे ते फोर्ट अँट. तुम्ही किल्ल्यांवरती ट्रेकिंगला गेला तर तिथे किल्ल्यांवरती म्हणजे पश्चिम घाटात खास करून ही मुंग्यांची वारुळ पाहायला मिळतात. खालची जी वारुळ दिसतात ते आपण कुठेही सहजपणे ओढ्यात गेला फिरायला, पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक जण कन्स्ट्रक्शन टनेल सुरू करतात. कारण त्यावेळेला आता बघा मे महिन्याच्या अगदी आता एंडलाच, अगदी जून स्टार्टला ज्या वेळेला पहिला पाऊस येईल त्यावेळेला अनेक पकाडी मुंगळे ज्याला म्हणतो आपण, त्याच्यात फिमेल्स मेल्स असतात आणि ते बाहेर पडतात. ते जिथं उडून जातात म्हणजे, आणि त्यांच्या अंगावरचे पंख गळून पडतात आणि तिथं मेटिंग होतं. हवेतच मेटिंग होतं, खाली पडतात ते आणि तिथं मग ती राणी सुरुवात करते कामाला. एकदा मिलन केल्यानंतर परत ती राणी मिलन करत नाही आयुष्यामध्ये. ती फक्त मग म्हणजे अगदी कमीत कमी एक अंड्यापासून ती जास्तीत जास्त ज्या वेळेला पोळं चुकून म्हणलं मी, वारुळ होतं, त्यावेळेला 50,000 पर्यंत अंडी घालू शकते एक राणी मुंग्यांची. आणि असं ते खूप चांगल्या प्रकारे वारुळ मेंटेन केलं जातं, वारुळात शेती केली जाते, वारुळात गायी पालन केलं जातं. ची माहिती मी तर थोडी थोडी दिली आहे. जो लोकरी मावा असा हवेत फिरत असतो एका झाडावरून दुसरीकडे, त्यावेळेला त्या पकडून आणतात झाडावरून आणि वारुळाच्या तिथं बरोबर एका ठिकाणी गायींचा गोठा जसा आपण करतो तसं ते त्यांना एका ठिकाणी ठेवतात आणि त्यांना चावत राहतात. जे मुंग्या चावल्यानंतर गुंगी येणं हा प्रकार आहे. तर ते गुंगी येणं, फॉर्मिक ऍसिड थोडक्यात, तर ते फॉर्मिक ऍसिड मुळे गुंगी येते आणि त्या लोकरी माव्याला गुंगी देतात आणि त्याच्या अंगातला रस पितात, शोषून घेतात. गोड असतो तो, त्याला दूध म्हणतात, म्हणून गोपालन करतात असं म्हटलं जातं. मुंग्या खूप मोठी युद्धही खेळतात, प्रचंड मोठमोठी युद्ध खेळतात. त्या आपल्यासारखे बंबार्डिंग आपण त्यांच्याकडून शिकलो, बंबार्डिंग करणं वगैरे. त्या मुंगी जे 8 आकाराची असते, तिचं मागचं जे 8 आकाराचा बॉडी पार्ट असतो, त्यात सैनिक मुंग्या असतात. त्या दुसऱ्या सैनिकांच्या म्हणजे दुसऱ्या वारुळात जाऊन तिथे ते स्फोट करतात, स्वतः मरतात, परंतु इतर जवळपास 50 पेक्षा जास्त सैनिकांना त्या मारण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे अशा अनेक बाबी याच्यामध्ये आहेत. आपण तासन तास याच्याविषयी बोलत राहू, पण थोडक्यात अनेक प्रकार मुंग्यांचे आहेत. तुम्ही झाडावरती बिवर अँट्स म्हणून असतात, त्या पॅगोडा अँट्स म्हणतात त्याला, त्या पण खूप चांगलं पानांचं घरटं विणून तयार करतात आणि त्याच्यात ते राहतात. खूप चांगल्या प्रकारे तिथं अन्नसाठा करतात. आणि
त्यांची जीवनशैली अशी पुढे पुढे जात असते. वर्षभर कामकरी मुंगी वर्षपर्यंत जगू शकते, क्वीन अँट्स मात्र 50-50 वर्ष जगू शकते. म्हणजे असं अनेक बारकावे त्याच्यामध्ये आहेत. पण मुंग्यांचा खास करून आपल्या शेतीसाठी उपयोग होत असतो, आपल्या सगळ्यांसाठीच. आणि मुंग्या जर घरात निघाल्या तर बऱ्याच जणांच्या डोक्यात येतं की आता हे कसं काय करायचं यांना, म्हणून बरेच जण ते लक्ष्मण रेखा पॉयझनस खडू ओढतात. तसं न करता आपण जे लिंबू खातो ते पिळून झाल्यानंतर त्याचे वरचे छिद्र काढा आणि जिथं तुम्हाला त्रास वाटत असेल घरात तिथं ती छिद्र टाकली थोडीशी बारीक करून तर मुंग्या निघून जातात. कारण ऍसिडिक हे असतं त्याच्यामध्ये. नेक्स्ट स्लाइड, पुढची स्लाइड घ्या. हे मुंग्यांचेच प्रकार आहेत वेगवेगळे. पुढची स्लाइड घ्या. थोडी मागची स्लाइड घ्या बरं, एक मागची स्लाइड. ओके, मला इथं थोडस नागपंचमी सण आपण साजरा करतो, तुम्ही सगळे ऐकता त्याबद्दल. नागपंचमी सण साजरा करताना पूर्वजांनी आपल्या खूप मोठा सायंटिफिक विचार केला होता. एक लक्षात ठेवा, बरोबर नागपंचमी सण आता येतोच आणि त्यावेळेला मला वाटते जुलै ऑगस्टच्या दरम्यान तो असतो आणि त्यावेळेला बरोबर बघा अनेक ठिकाणी मुंग्यांची जी वारुळ असतात तिथे बताशे, लाह्या किंवा इतर सगळं जे शाकाहारी स्वरूपातलं साखर असेल, दूध असेल, हे सगळं ठेवतात वारुळाच्या तिथे. पूर्वी असं करायचे की एखादा मातीचा नागोबा करायचे आणि ते वारुळाच्या पुढे ठेवायचे आणि तिथं तो हे सगळं त्याला व्हायचे आणि निघून यायच्या महिला त्या नागपंचमी सण खास करून. हे अन्न कुणाचं आहे? हे अन्न मुंग्यांचं आहे, लक्षात ठेवा. पूर्ण शाकाहारी हे जे अन्न आहे हे ठेवतोय आपण, ते मुंग्या मिश्राहारी आहेत, मुंग्या काही खातात. पण हे जे अन्न आहे ते खास करून सापाचं नाहीये, हे मुंग्यांचं आहे. मुंग्या ते घेऊन जात असतात. मुंग्या ज्या वेळेला ते अन्न घेऊन जात असतात त्यावेळेला त्यांना अन्नाचा तुटवडा असतो त्यावेळेला आणि बरोबर ते अन्न साठवून ठेवतात आतमध्ये, त्या खातात, त्याचा उपयोग करतात. आता त्याला नागपंचमी असं का म्हटलंय? त्यावेळेला बरोबर सापांच्याही पिल्लांचा वापर म्हणजे वावर खूप झालेला असतो आणि त्यांनाही पूजावं, त्यांनाही देव मानावं, मुंगीलाही देव मानावं आणि म्हणून त्या दोघांचंही संरक्षण होईल, जेणेकरून हे खूप शेतीमित्र दोन्ही घटक आहेत, पर्यावरणातले खूप महत्वाचे घटक आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी म्हणून ती नागपंचमी साजरी केली जाते, लक्षात ठेवा. पूर्वीच्या लोकांना काय माहित नव्हतं का साप दूध पित नाही, ती काही एवढी आपल्यापेक्षा वेडी नव्हती, आपल्यापेक्षा 100 पटीने ती हुशार होती. पण एका वेळेला वारुळाचं संरक्षण, मुंग्यांचं संरक्षण, सापांचं संरक्षण, त्यामुळे किती गोष्टी आपल्या संस्कृतीने खूप चांगल्या प्रकारचं पर्यावरण जपण्याची ती कला दिली. आपण अलीकडचे एक्सपर्ट भन्नाट, अलीकडचे एक्सपर्ट म्हणतात अरे नागपंचमी काही सण साजरा करायचा असतो, साप कुठे दूध पितो का? अरे हे तर त्यांनाही माहित नव्हतं, म्हणजे नव्हतं का, की त्यांनाही माहित होतं, मात्र ते मुंग्यांचं खाद्य आहे, ते मुंग्यांना द्यायचंय. आणि सापाची मात्र पूजा तर त्या मातीच्या सापाची पूजा करायची, प्रत्यक्ष सापाची पूजा करायची नव्हती कधीच. म्हणजे शिकून अज्ञान आलं का न शिकता अज्ञान आलं हे विचार करण्याची वेळ आताची आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं की मी जे शिक्षण घेतलं, जरी मी पुणे विद्यापीठात PhD झालो असलो तरी मला जे नॉलेज मिळालं ते केवळ आणि केवळ अभिमानाने मी नेहमी सांगतो तुम्हाला, हे जे ट्रायबल्स आहेत भंडारदरा परिसरातले, सगळीकडचे पश्चिम घाटातले कातकरी आहेत, यांच्याकडून जे खरं नॉलेज मिळालं. त्यामुळे या स्लाइड मध्ये मला तेच दाखवायचं होतं की ही जी त्याची पूजा केली जाते वारुळांची, ती त्याला ते महत्व आहे. नेक्स्ट, पुढची घ्या स्लाइड. आता मधमाशांविषयी मी खूप काम केले, पण शॉर्ट मध्ये सांगेल की मधमाशांबद्दल बोलताना मला एकच सांगावंसं वाटतं की 20 मेला मधमाशी दिन होता आणि त्याच्याविषयी खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचं काम झालं. मात्र मधमाशांची संख्या खूप झपाट्याने कमी होते. अमेरिकेत तर आपल्याकडची जी गांधील माशी आहे तिथं अमेरिकेत प्रचंड मोठा धुमाकूळ घातलाय त्या माशीने आणि तिथं कुठून पोचली, कुठल्या देशातून पोचली हे त्यांनाही कळेना. मात्र गांधील माशी जी मोठी माशी वॉस्प म्हणतो त्याला आपण, ती जी असते ती यांना खात असते. भारतातही त्याचं प्रमाण आहे, मात्र ते बॅलन्स आहे. मात्र 80 लाख पोळ्यांची गरज आहे आज भारताला, मात्र प्रत्यक्षात फक्त 20 लाख पोळे आहेत. म्हणजे निसर्गातली मधमाशी पालणारे पालक जे असतात त्यांची अशी मिळून फक्त 15 लाख पोळे आहेत. आता विचार करा, एवढी मोठी गरज आहे. मला वाटते परवाच्या 20 लाख कोटीचं जे पॅकेज जाहीर झाले त्याच्यात पण खूप मधमाशा वाढवण्यासाठी फंडिंग दिलेलं आहे
बरेच जण त्या व्यवसायात उतरतील. मात्र मधमाशांना काय आवडतं? माणसाला तर फक्त मधच आवडतो त्यांचं. त्याच्या पलीकडे जाऊन माणसाने कधी विचार केला नाही. मात्र मधमाशांना काय आवडतं याचाही विचार होणं गरजेचं आहे. आपण जे डाळिंब खातो ते केवळ आणि केवळ मधमाशीमुळेच आपल्या तोंडापर्यंत येतं. जर मधमाशा नसतील तर डाळिंबच सोडा, जवळपास 80 प्रकारचे फ्रुट्स आहेत. फ्रुट्स, भाज्या सगळे. मेथीची भाजी असेल, कांदा असेल, लसूण असेल, अ, कारला असेल, काकडी असेल, अनेक अशी ही सगळी फळं जी खातोय आपण ती केवळ आणि केवळ मधमाशांमुळे खातो, लक्षात ठेवा. अन्यथा एकही तुम्हाला सफरचंद असेल, कांदा तर मिळणारच नाही. मधमाशा नसतील तर कांदा मिळूच शकत नाही तुम्हाला खायला. त्यामुळे मधमाशांना वाचवणं गरजेचं आहे. आता आपल्याला मध आवडतो. मधमाशीला काय आवडतं? मधमाशीला तिला पोळं बांधण्यासाठी काटेरी झाडं आवडतात, जे आपल्याला अजिबात आवडत नाही. बोरी आणि बाभळीची झाडं शेताच्या बांधावर होती ती लोकांनी तोडून टाकली. जी काही बुशेस असायची छोटी छोटी ती पण तोडून टाकली काटेरी. आता त्या बिचारीने पोळं कुठं बांधलं? मग तिने बदलत्या जीवनशैलीत काय केलं? शहरांमध्ये अनेक ठिकाणी बिल्डिंग्स असतात, त्याच्यावरती मधमाशांची पोळी बांधायला सुरुवात केली. मधमाशांचे प्रकार अनेक आहेत, पण 4 प्रकारच्या मधमाशा आपल्याला उपयोगी आहेत. खास करून 5 प्रकारच्या. त्या मधमाशांमधल्या 2 मधमाशा पेटीत ठेवू शकतो आपण आणि बाकीच्या सगळ्या निसर्गातच फिरत असतात. खास करून आगीमऊ ज्या असतात. शहरात तुम्हाला खास करून प्रॉब्लेम यायला लागलेत आता की बिल्डिंग वरती करायला लागले. काही लोक ते काढून नेतात, त्यांची फी घेतात, पण ते काढून नेऊन जंगलात परत सोडून देतात. पण या मधमाशांनी सुद्धा काय केलं? शेतामध्ये अनेक प्रकारची कीटक म्हणजे इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड्स मारायला लागले. त्यांची संख्या झपाट्याने कमी व्हायला लागली आणि त्यांनी सुद्धा त्यांच्यामध्ये बदल केले आणि त्या सुद्धा आता शहराकडे त्यांची धाव घेतात. आणि शहरामध्ये जास्त प्रमाणात कीटकनाशक मारली जात नाहीत, फवारली जात नाहीत. ते म्हणून त्यांनी त्यांचा मोर्चा शहराकडे किंवा अगदी गावात, पूर्णपणे जिथं गावात घर आहेत तिथं वळवला. शेतामधला मोर्चा आणि त्यामुळे शेतीचं उत्पादन ट्रिमेंडसली कमी होणार आहे, लक्षात ठेवा. आणि ही खूप धोक्याची घंटा आहे आपल्यासाठी. म्हणजे मधमाशांच्या बाबतीत त्यांना त्यांची संख्या वाढवण्यासाठी आपल्या प्रत्येकाला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या शेतीच्या बांधावरती ही झाडं ठेवणं नितांत गरजेचं आहे. त्या जेनेटिकली त्यांच्यामध्ये खूप मोठे बदल करतात, लक्षात ठेवा. मारुती चितमपल्ली आणि आम्ही एकदा फिरत असताना त्यांनी मला सांगितलेला किस्सा. पोळं पूर्वी म्हणजे विदर्भ मराठवाड्यात जर तुम्ही गेला तर पोळं जे असायचं ते जाड इथं जे फोटो बघताय त्याच्यामध्ये सावरीच्या झाडाला ते पोळं केलंय. तिकडं सावरीच्या झाडाला अशा प्रकारच्या जाड फांदीवर पोळं करत नाहीत, कारण अस्वल येतं खाऊन जातं. ते ओळखलं त्या राणी माशीने आणि मग ते पोळं शेंड्याला बांधायला लागलं. जसं अस्वल वर येईल झाडावर चढून त्याच्या पोळ्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करायचा आणि तिथून ते खाली पडून मरायचं. कारण शेवटच्या टोकाला पोळं केलं त्याला खायचं अस्वलाचं सगळ्यात आवडतं खातं आणि ते तोडायला जायचं आणि त्यावेळेला बरोबर ते पडायचं आणि मरायचं. एवढं प्रचंड प्रमाणात त्यांच्यामध्ये जेनेटिकली सुद्धा ते बदल करतात. त्याच्यामुळे तिकडची जर पोळी पाहिली तर ते झाडाच्या शेंड्याला असतं, जिथं अस्वल नाही तिथं झाड फांदीला असतं. हे सुद्धा बारकावे टिपले गेलेले आहेत. पण आपण खास करून आपण काय करू शकतो? तिला उपयोगी असणारी देशी हे साधं तुम्हाला दगडीपाला माहित असेल सगळ्यांना. एक दांडी म्हणतो आपण. एक दांडी पण एक दांडी तर ते एक दांडी जे आहे ते मधमाशांना खूप आवडतं. त्याच्यातला मकरंद आवडतो. मधमाशा काय मकरंद आणि पराग या 2च गोष्टी खात असतात आणि ते फुलांमध्ये असतात, ते घेत असतात. त्यामुळे जेवढी आपण स्थानिक झाडं, स्थानिक गवतं राखू तेवढं त्या खूप चांगल्या प्रमाणात वाढतील. इथं बघा राणी माशी दाखवली मी लेफ्ट साईडच्या कोपऱ्यामध्ये एकदम वर. खास करून लेफ्ट साईडच्या कोपऱ्यामध्ये वर आहे बघा. तर ती राणी माशी जी आहे ती इतर माशांपेक्षा दुप्पट आकाराची असते. म्हणजे माशीचा आकार तुम्ही बघितले त्याच्यापेक्षा दुप्पट ती राणी असते. राणीला झेड सिक्युरिटी असते कायम 24 तास. जी झेड सिक्युरिटी शब्द तुम्ही ऐकला असेल तो इथूनच आलेला, लक्षात ठेवा. कारण यांच्यामध्ये राणीला खूप महत्व असतं. एकच राणी असते पोळ्यात, बाकी सगळ्या कामकरी माशा असतात, त्या फिमेल्स असतात, त्या माद्या असतात सगळ्या. राणी ही मादीच असते. त्यामुळे क्वीन बी एक असते आणि वर्कर्स बी सगळे असतात. नर मात्र एकदाच तयार होतात पोळ्यामध्ये. ते कधी ज्या वेळेला पोळ्याचा आकार वाढतो, वर्कर बीची संख्या वाढते, त्यावेळेला त्या राणीला आदेश देतात, आता तू इथून सोडून जा, आम्हाला नवीन राणी पाहिजे. त्याच्या अगोदर ती साधारणपणे
1.5 महिना प्लॅनिंग करते. मग पहिल्यांदा नराची अंडी घालते. मग या पोळ्याच्या खाली बरोबर बोटाच्या आकाराची 3 ते 5 क्वीन सेल, ज्याला मादीची जे राणी ज्याच्यात जन्म घेणार आहे तशी ती 5 क्वीन सेल बांधते. त्याच्यात ती सफल अंड घालते, राणी तयार होणार आहे. त्याच्यात रॉयल जेली ठेवला जातो 5ही याच्यामध्ये. आणि मग नर तयार होतात. मग त्यातून जी पहिली राणी येईल 5 मधून ती बरोबर त्या पोळ्याची राणी असते. बाकीच्यांना मारलं जातं. आणि मग त्या राणीला घेऊन साधारणपणे 10 दिवसानंतर ते मेटिंगसाठी हवेत जातात. 100 मीटर उंचवर जातात आणि तिथं झेड सिक्युरिटी मध्ये तिला मध्ये ठेवतात. 10 ते 15 नराशी ती एकदाच मिलन करते आणि परत ती पोळ्यात येते. ती परत कधी जात नाही, परत ती मिलन करत नाही. आणि त्यानंतर 3 ते 1200 पर्यंत ती अंडी घालू शकते प्रतिदिन. जसं निसर्गात खाद्य असेल तशी ती अंडी घालत राहते. अशी ती पोळ्याची रचना आहे. आणि नंतर त्या नरांना मारलं जातं, कारण इथं कुणाला फुकट सांभाळायची काय म्हणूया फुकट सांभाळायची सवय नसते आणि नरांचा उपयोग नसतो, कारण नर कुठलंही काम करू शकत नाहीत, फक्त ते खाण्याचं आणि मेटिंगचं काम करतात. सो नंतर ते पोळं मग साधारणपणे एक एक वर्कर बी 1000 फुलांना दिवसात भेट देते. तिच्या पोळ्यापासून ती 2 किलोमीटर अंतरापर्यंत राऊंड मध्ये फुलांमध्ये जाऊन मकरंद आणि परागकण गोळा करते. आणि मग म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात परागीभवन होतं आणि त्याचा आपण सगळे आपल्या जगण्यात उपयोग करून घेतोय, ते शेतीसाठी खास करून. मधमाशांविषयी खूप अजूनही माहिती आहे, पण आपला वेळ जास्त होईल. आपण पुढची स्लाइड. पुढची स्लाइड घ्या. त्यामुळे याच्यात पण खास करून त्यांची जी डिंबक असतात, म्हणजे थोडक्यात मधमाशी अंडी घालते, मग त्याच्यातून अंडी आळी कोश ते तुम्हाला सगळं माहित आहे. त्याच्यातून मादी जे पिल्लू दिसते तशी ती बाहेर पडते. मग ती आईला विचारायला जाते. आई म्हणजेच क्वीन. मग तिच्या अवतीभोवती गेल्यानंतर तिच्या अंगावरती जो रॉयल जेली नावाचा घटक असतो. जगात सगळ्यात महाग काय आहे? रॉयल जेली. रॉयल जेली नावाचा घटक असतो, तो ती राणी खाते, म्हणून तिचं आयुष्य 4.5 वर्षांपर्यंत ती जगू शकते. मात्र वर्कर बी फक्त 6 महिन्यांपर्यंत जगू शकतात. एवढं मोठं डिफरन्स आहे. लाईफस्पॅन वाढवण्यासाठी रॉयल जेली नावाचा घटक पूर्वी राजे महाराजे खायचे. आता तुम्ही म्हणाल मग आम्हाला खायला नाही का मिळत? मिळेल खायला. 10,000 रुपयाला एक टॅबलेट आहे. ती पण मला वाटते युरोपियन देशांमध्ये ते तयार करतात. भारतात अजून ते टेक्निक म्हणजे टेक्निक सोपे आहेत, पण ती करत नाही तिथपर्यंत कोण. पण तिथं ते देतात लाईफ वाढवण्यासाठी. पण आपल्या इथले आदिवासी खातात. आता रॉयल जेली कसा खातात? मगाशी मी सांगितलं तुम्हाला की त्यांचे मुलाचा जन्म झाल्यापासून 20 दिवसाच्या आत त्याला जे क्वीनसेल बांधले जातात राणीसाठी, त्याच्यामध्ये जो रॉयल जेली ठेवला जातो, तो ते काय करतात, ते तोडून आणतात पोळ्यातून आणि त्याच्या ते मुलांना ते खाऊ देतात. त्यामुळे आपल्या इथले आदिवासी लोक खातात, पण भल्या टाटा बिर्लाला खायला मिळायचं नाही, पण त्यांना मिळेल कारण त्यांना टेक्निक माहिती आहे, त्याचा अभ्यास माहिती आहे. पण सांगण्याचा मतितार्थ अर्थ एकच आहे इथे की मध खा, परंतु मधाबरोबर त्यांचं संरक्षणही करणं नितांत गरजेचं आहे. त्यांना आवडणारी झाडं लावणं अत्यंत महत्वाचं आहे. नेक्स्ट, पुढची स्लाइड घ्या. पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघतोय तो प्राणी आहे इंडियन गॅझेल, ज्याला चिंकारा म्हणूया. सासवड पासून पंढरपूर पर्यंत मिळतो. काळवीट आणि चिंकारा असे दोन ऍक्च्युली ते अँटिलोप्स आहेत. खास करून हरिण आणि मृग म्हणजे अँटिलोप, हरिण म्हणजे डिअर्स. हे डिअर्स नाही, डिअर्सची शिंग आहेत ती प्रत्येक वर्षी पडतात, यांची मात्र पडत नाहीत. आणि हे साधारणपणे 41 दिवस पाणी नसेल तरीही जगतात. मात्र त्या काळामध्ये बोरी आणि बाबळीचा पाला खातात. आणि म्हणून हे असतील तर बोरी बाबळे आहेत आणि बोरी बाबळे असतील तर हे आहेत. याला सिम्बायोटिक रिलेशनशिप असं म्हटलं जातं, की एकमेकांवरती पूरक जीवनशैली आहे. कारण बोरी बाबळीच्या शेंगा यांनी खाल्ल्या, बाबळीच्या शेंगा यांनी खाल्ल्या तर ती बाबळ उगवते. बोरं हे खातात खूप मोठ्या प्रमाणात. पहिल्यांदा बोरं खातात, त्याचा वरचा गर खातात. सगळ्या ज्या आठोळ्या असतात ती डिग करून ठेवतात. उन्हाळ्यात काही मिळत नाही मग ते आठोळे फोडून टाकतात. ते फोडत असताना एखाद्या आठवड्याला केसा एवढा क्रॅक जातो आणि ती आठवड्याशी पडते. अँड देन मग ती रुजते पावसाळ्यात. म्हणून हे आहेत, म्हणून बोरी आहेत. आणि बोरीची उंची जर बघितली तर यांच्या उंचीपेक्षा जास्त नाही. 6 ते 7 फुटापेक्षा जास्त बोरीचं झाड वाढत नाही.
हा ज्या वेळेला उभं राहतो असं पुढचे पाय दोन ठेवून त्यावेळेला 6 ते 7 फुटापर्यंत उंची जाते आणि म्हणून त्या झाडांची उंची सुद्धा तेवढीच आहे, लक्षात ठेवा. आणि खूप अद्भुत प्राणी आहे हा खरं तर. 41 दिवस पाणी वाचून राहायचं सोपं नाहीये, पण ते राहतात. अलीकडे बरेच जण पर्यावरणात काम करतात. त्यांना वाटतं यांना पाणी ठेवावं वगैरे वगैरे वगैरे. मात्र यांच्यासाठी पाणी ठेवलं तर उत्तमच आहे. मात्र नाही ठेवलं तरी निसर्गात कसं जगायचं हे आपल्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे. हे सुद्धा लक्षात घेणं नितांत गरजेचं आहे. आणि याची मोठ्या प्रमाणात पूर्वी शिकार करायचे, आता मात्र बंदी 100% आहे. काही ठिकाणी केली जाते तरी, पण बऱ्याचदा स्थानिक लोक अलर्ट झाल्यामुळे आता लगेच वन विभागात तक्रार होते आणि मग खूप चांगल्या प्रकारे याचं कॉन्झर्वेशन करण्याचं काम स्थानिक लोकही करत आहेत. याच्यामुळे हा वाचला की समजायचं अनेक जीव वाचणार आहे. याला वाचवण्याचं टार्गेट आहे. हा जिथे असतो तिथे जास्त प्रमाणात झाडे लावू नयेत, कारण हा ग्रासलँड अंडुलेटिंग ग्रासलँड एरियात सापडतो. म्हणजे त्याला दक्षिणी काटेरी वनी ज्याला म्हणतो आपण, मोकळं मैदान असेल म्हणजे माळरान असेल, त्याच्यात एखादं बोरीचं बाबळीचं झाड असेल, परत ते अंडुलंट एरिया असेल, अशा भागातच हा वाढतो, तो जगतो. तुम्ही जर तिथं असंख्य झाडं लावून ठेवली तर हा जगत नाही. म्हणून झाडं कुठं लावायची हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. बरीच लोक पश्चिम घाटात सांगतात झाडं लावली आणि अरे तिथं उलटायला जाऊच नका तुम्ही. पश्चिम घाटात कुठे झाडं लावायची जागा आहे का? 5,000 मिलीमीटर जिथं ऍव्हरेजली पाऊस पडतोय तिथं गवताची उंची एका वर्षात 3 ते 3.5 फूट वाढते. तिथं तुम्ही कोण जाणार झाडे लावायला? तुम्ही तिथं नाश करायला जाऊ नका, तिथं दुसरं सेकंड होम बांधायला जाऊ नका. आहे ती जागा तशी राहू द्या. आहे ते जंगलच आहे. आणि जिथं मिडोज आहे, जसं पश्चिम घाटात फिरताना कधी कधी तुम्हाला मोकळं मैदान मिळतं, जसं काचचं पठार आहे. आता काही बावळट तिथं सुद्धा झाडं लावतात. तिथं झाडं लावायची नाहीयेत, कारण शाकाहारी प्राणी फक्त मिडो असले तर जगतात. ते जे गवत आहे त्याच्यावरती ते जगतात आणि जंगलात आसरा म्हणजे हॅबिटॅट म्हणजे थोडक्यात बसायला राहायला असं म्हणूया गृहीत धरा. त्यासाठी ते फक्त लपन क्षेत्र म्हणून त्याचा उपयोग करतात, अन्यथा खाण्यासाठी ते या भागात येतात. त्यामुळे अतिशय महत्वाचं पर्यावरण समजून घेताना किंवा पर्यावरणात काम करताना खूप छोट्या छोट्या गोष्टी समजावून घेतलं तर ते कळेल. अन्यथा काही जण लाखो झाडं लावतात. काही जणांना निलगिरीची झाडं लावल्याबद्दल वनश्री पुरस्कार दिलाय गव्हर्नमेंट. माझ्या दृष्टीने ते माझ्याच नव्हे, ज्याला पर्यावरणाचा अर्थ कळेल त्याच्या दृष्टीने ते खूप चुकीचं आहे. त्याचं कारण निलगिरी आपल्याकडे लावायचीच नाही. ते आपलं मुळात ते झाड नाही. 2,500 लिटर पाणी दिवसाला पिणारं झाड जर आपण लावणार असू तर याच्यापेक्षा वाईट न लावलेलं झाड. त्यामुळे अनेक गोष्टी अशा आहेत. नेक्स्ट स्लाइड, पुढची स्लाइड. पक्ष्यांचे विश्व, आता मी काही जास्त बोलत नाही कारण 11 वाजून गेलेले आहेत. मात्र पक्ष्यांविषयी तर तासनतास बोलता येईल आपल्याला. माझं पुस्तकही आहे, 2 पुस्तकं आहेत. मात्र सुगरण पक्षाला काय आवडतं हे आपण जरा लक्षात घेऊया. सुगरण हा सगळ्यांना पक्षी आवडतो, घरटे आवडतो. खोपा आवडतो, सुगरणीचा खोपा, कवी बहिणाबाई चौधरींच्या कवितेमधला. आणि खास करून तो खोपा हा बोरी बाबळींच्या झाडावरती असतो, स्थानिक झाडांवरती असतो. आणि म्हणून स्थानिक झाडं वाचवा असं मी नेहमी सांगतो. प्रत्येक पक्षाला हे एक स्थानिक झाड आहे की ते स्थानिक झाड वाचलं पाहिजे तर ते पक्षी वाचतील. कारण प्रत्येक पक्षाचं एक झाड आहे. ते पक्षी बरोबर त्या झाडांची फळंही खातात, पुढेही पाठवतात. त्यामुळे झाडांचं प्लांटेशनचं कामही ते करत असतात. अनेक पक्षी परागीभवनाचं काम करत असतात. अनेक पक्षी झाडांचे डॉक्टर म्हणून संबोधले जातात. व्हाईट आय नावाचा चष्मेवाला पक्षी जो आहे तो झाडांचा डॉक्टर. झाडावरती कुठलेही कीटक असतील तर ते पट खात जातं. पक्ष्यांना कंट्रोल करण्यासाठी भारद्वाज सारखा पक्षी आहे, तो स्कॅन करूनच त्या झाडावरचं घरट्यातली काही अंडी खात असतो. असे अनेक नवल आहेत पक्ष्यांमध्ये. पण जास्त मी बोलत नाही त्याच्याविषयी. पण पक्षी निरीक्षण हा एक छंद आहे. मला वाटतं तो प्रत्येकाने जोपासला पाहिजे आणि त्याच्यातून आत्मिक आनंद मिळतो. खरं तर पक्षी निरीक्षण का करायचं? आपल्याला एक खूप चांगलं समाधान मिळतं. तासनतास आपण एखाद्या झाडाखाली बसून असतो. आता मी जिथं बसलोय तिथं तर पक्ष्यांचे आवाज खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. सनबर्ड आहेत, सूर्यपक्षी म्हणजे ज्याला म्हणतो आपण, सातबाई आहेत. छान वाटतंय, तो एक आवाज येतोय मला. असं तुम्ही तुमच्या अवतीभोवती फिरत असताना ते बघितले पाहिजे. फक्त यांना परत सांगतो तेच की यांना स्थानिक झाडं, झुडपं, वेली सगळं हेच आवडतं. म्हणजे एक गुळवेलचा वेल लावला तर अनेक पक्षी येतात तिथे. आणि गुळवेल सगळ्यांना माहिती आहे, गुळवेल खाण्यासारखा वेल, अमृत वेल त्याला म्हटलं गेलेलं आहे.
कर्करोग किंवा इतर सगळ्या कर्करोग चुकून म्हणलो मी, कॅन्सर सारख्या अनेक रोगांवरती त्याचे उपाय पण खूप दररोज एक पान खाणं अतिशय उत्तम असतं. तसं इथंही पक्ष्यांची विविधता पाहिजे असेल तर आपल्या अवतीभोवती घराभोवती हिरवळ वाढली पाहिजे, ती हिरवळ स्थानिक असली पाहिजे. हा महत्वाचा कन्सेप्ट आपण लक्षात घेतला पाहिजे. ज्यांची शेती असेल त्यांनी सुद्धा शेताच्या बांधावर अलीकडे हा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. पूर्वी ताली असायच्या, त्यानंतर बांध आले. ताली खूप चांगल्या प्रकारची झाडं असतात. तर मधमाशांचं पोळ असतं, साप असतात, पक्षी असतात, कीटक असतात आणि म्हणून ज्यांच्या शेतीचा बांध मोठा त्याची शेती खूप चांगली, त्याची खरी शेती जैविक शेती. अलीकडे जैविक शेती करतो म्हणतात बरेच जण, त्यांच्या बांधावर गेलं तर एक झाडी नसते. रॉंग. ती शेती जैविक नाहीये, लक्षात ठेवा. तो फक्त आणि फक्त आपल्याला फसवणुकीचा धंदा सुरू झालेला आहे आजकाल. कारण ज्या शेतीत कीटक नाहीयेत, गांडूळ नाहीयेत, पक्षी नाहीयेत, पक्षी थांबे नाहीयेत. पक्षी थांबे म्हणजेच काय? पक्ष्यांना थांबण्यासाठीची झाडं लागतात, ती नाहीयेत. ती झाडं फक्त लोकल असतात. बऱ्याचदा प्रश्न पडतो प्रत्येकाला, की झाड नक्की लावायचं कुठलं झाड? मी परत एकदा सांगतो, तुमच्या गावात जेवढी जुनी माणसं आहेत त्यांना विचारा, ती परफेक्ट सांगतील तुम्हाला. गावाच्या कुठल्या बाजूला वडाचं उंबराचं झाड लावायचं. हा, मारुती चितमपल्लींचा एक अतिशय महत्वाचा मेसेज आठवला म्हणून सांगतो. ज्याला 1 एकर क्षेत्र आहे त्यांनी किमान त्याच्या चारही बांधावरती चारही बाजूला 4 उंबर लावणं नितांत गरजेचं आहे. कारण जगात जर सगळ्यात श्रीमंत माती कुठली असेल तर ती उंबराच्या झाडाखालची असते, लक्षात ठेवा. त्यामुळे उंबर हा प्रत्येकाच्या शेताच्या बांधावर असला पाहिजे. बऱ्याच जणांचं मत असतं आमची शेती पडून राहते सावलीमुळे, सावली पड राहते. तर सावली पड राहायचा प्रश्न नाहीये. भारतीय झाडांमुळे सावली पड राहत नाही, कारण तेवढे सूक्ष्मजीव ते जमिनीत सोडत असतात. त्यामुळं सगळी पिकं जोमाने वाढतात. आणि जर काही जास्त तुम्हाला तसं वाटत असेल तर त्याला आकार वरून फांद्या थोड्याशा कट केल्या, बरोबर बांधाच्या मधोमध त्या ठेवल्या तरी तेही चालतं. मात्र झाडं असणं नितांत गरजेचं आहे. अन्यथा अलीकडच्या शेतकऱ्यांनी बांधावरती झाडच ठेवलेली नाही, तर ते पण खूप चुकीचं आहे. म्हणजे पुढची स्लाइड. फुलपाखरांबद्दल आता जास्त वेळ घेत नाही तुमचा. फुलपाखरं आणि पतंग हे प्रत्येक जण ओळखतो. मात्र 25%च फुलपाखरांचं अन्न ही फुलं आहेत. 75% अन्न हे प्राण्यांची विष्ठा असेल, मेलेले प्राणी असतील, त्यांचं मलमूत्र असेल, त्याच्यातून अॅमिनो ऍसिड्स जास्त मिळतात आणि म्हणून त्यांचं खाद्य जंगलात फिरताना मजेशीर तुम्हाला जर फुलपाखरं बघायचे असतील तर खास करून तुम्ही एका ठिकाणी युरिन करायचं जवळपास 7-8 लोकांनी आणि त्याच्यापासून एक 25-30 फूट लांब थांबायचं शांत. 15 ते 20 मिनिटात तिथं त्या जंगलात असंख्य फुलपाखरं येतात आणि फुलपाखरं निरीक्षणाचा आनंद तुम्ही तसाही घेऊ शकता खूप चांगल्या प्रकारे. आणि फुलपाखरांची विविधता कमी व्हायला हेच कारण आहे, स्थानिक जे विविधता. इन द सेन्स ही जी आपण पूर्वी जी आपली गवतं होती ती सगळी आपण जाळून टाकली. आपण तैवानवरून गवत आणलं, ते लावलं आपण, लॉन केलं आपण, पण त्याच्यात एक दांडीला जागा नाही दिली कुठं आणि आपल्याला फुलपाखरं तर बघायचे. शक्य नाहीये. आपल्या जीवनात बदल केले पाहिजेत, जीवनशैलीत बदल केले पाहिजेत. शोभिवंत झाडं झुडपं बंद केली पाहिजेत लावणं. अन्यथा मग नुसतं पुस्तकी आणि माहितीचं पर्यावरण प्रेम काहीच कामाचं नाहीये. नेक्स्ट, पुढची स्लाइड घ्या. निसर्ग वाचनातला एक टप्पा आहे. मला वाटतं आता ही शेवटची स्लाइड असेल. मी काही पर्यावरण प्रकल्प राबवत असतो शाळांमध्ये 1ली ते 10वी, अगदी कॉलेजलाही राबवतो. 12 उपक्रम असतात वर्षभराचे आणि त्या 12 उपक्रमामध्ये आपण वेगवेगळे म्हणजे 12 वेगवेगळे उपक्रम राबवतो. त्यात पक्षी निरीक्षण, स्थानिक जैवविविधता असे सगळे हे असतात. त्यामुळे तो मुलगा पर्यावरणपूरक जीवनशैली कसा स्वीकारेल याचा उपयोग आपण करतो. तुम्हाला सांगितलं नवल वाटेल, मी हिमालयापर्यंत भटकंती करायला जातो पण कधी आजपर्यंत बिस्लरीचं पाणी पिलो नाही. मी स्थानिकच, मी 12 गावचं पाणी पिलोय. पूर्वीची म्हणच होती 12 गावचं पाणी पिलेला माणूस स्ट्रॉंग असतो. त्याचं कारण 12 pH वेगवेगळे असतात म्हणून तो स्ट्रॉंग असतो. पूर्वीचा जीवनशैली भारतीय खूप चांगली होती, तीच आता स्वीकारावी लागेल. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्याची रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे, मला वाटते अशीच पिढी पुढे जगेल. अन्यथा एसी मध्ये राहणारी, फिल्टरचं पाणी पिणारी,
त्या लोकांना नक्कीच त्रास होईल असं दिसतंय जगात एकंदरीत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण खूप चांगल्या प्रकारे हेल्दी राहण्याचा प्रयत्न करा. जे आपल्या गावात पाणी आहे ते पिण्याचा प्रयत्न करा. ह्या मूर्खांनी कुणीतरी सांगितलंय 500 TDS असलं की मुतखडा होतो. अजिबात मुतखडा होत नाही. कसलाही मुतखडा होत नाही, लक्षात ठेवा. पूर्वी आपण सगळे तेच पाणी पित होतो. आजच कुठून आलं 500 TDS पाणी लगेच? हे कंपनीचे खूप मोठमोठे गेम्स, आता ते त्यात नाही पडायचं मला, पण मला जेवढं सांगायचं तेवढं मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. स्थानिक फळं खाल्ली पाहिजेत. बोरी, बाबळीच्या शेंगाची दात घासले पाहिजेत. त्याची आता शेंगा खूप असतात, त्या आणा घरी. त्यातल्या बिया निसर्गात टाका. त्याची साल आहे ती कुठून त्याची मिसरी लावा. तुमचा दात कधीच किडणार नाही. शेळ्या मेंढ्या तेच खातात, त्यांचे कुठे दात किडले? त्यामुळे या सगळ्यांपासून वाचायचं असेल तर निसर्गपूरक जीवनशैली अवलंबली पाहिजे. आणि निसर्गपूरक जीवनशैली अवलंबायची असेल तर आपल्या अवतीभोवती निसर्ग चांगला असला पाहिजे. चांगला इन द सेन्स सगळा स्थानिक असला पाहिजे, तर आपल्याला त्यातले काही फायदे घेता येतील. अन्यथा आपली अवस्था खूप वाईट दिशेकडे सुरू आहे. हे मात्र आजच्या कोरोनाने दाखवून दिले. कोरोना दुसरं तिसरं काय नसून आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी होते, हेच त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि ती वाढवण्यासाठी प्रत्येकाने दररोज व्यायाम केला पाहिजे, निसर्गात भटकलं पाहिजे, किमान 1-2 तास आपल्या शरीरासाठी दिले पाहिजे. उन्हामध्ये 2 तास बसलं पाहिजे, हे सुद्धा कोरोनाने आपल्याला सांगितलेला एक मंत्रच आहे. मला वाटते आपण सगळे व्याख्यान ऐकणारे निसर्गप्रेमी आहात असं मी मानतो. आणि माझ्याकडून काही चुकून कुठल्या शब्द गेला असेल तर मला माफ करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा. याच्या पुढे स्लाइड संपलेले असतील, कारण मी स्लाइड 70-80 निवडल्या होत्या, पण ते प्रेझेंटेशन पुढे जात नव्हतं म्हणून मी काही निवडक स्लाइड पाठवल्या होत्या. नेक्स्ट स्लाइड नसेल तर मला वाटतं प्रश्न उत्तरांचा आपण सुरू करूया असं मला वाटतंय. नंदकुमारजी. धन्यवाद डॉक्टर महेश गायकवाड. आपण खूप छान माहिती सांगितलीत, जसं मधमाशा आणि स्थानिक झाडं, झुडपं, वेली यांच्या संदर्भातली पण खूप माहिती सांगितली. मी सगळ्यांना तसं सांगितलेलं आहेच की त्यांचे प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाका आणि त्या पद्धतीने आपण एक एक प्रश्न घेऊया. महेशजी, मी माझ्याकडनं एक प्रश्नाची सुरुवात करतो की सर्वात जास्त म्हणजे आता सर्वात जास्त लोकसंख्या ही आपल्या शहरी भागात जास्तीत जास्त असते. त्यामुळे शहरातल्या लोकसंख्येमध्ये देखील जर आपण बघायला गेलो तर त्यात फार कमी अशी लोक असतात की ज्यांना झाडं स्थानिक कोणती, आणि ती जर स्थानिक झाडं त्यांना लिस्ट जरी मिळाली, कारण सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तर भरपूर प्रमाणात अशी माहिती पसरवते, तर ही स्थानिक झाडं जी आहेत ती आपण कशा पद्धतीने शहरातल्या आपल्या असलेल्या आजूबाजूच्या सोसायट्यांच्या जागा किंवा रस्त्यांवरती किंवा एक प्लांटेशनच्या ड्राईव्ह पावसाळ्यात घेतल्या जातात त्या संदर्भात कशा पद्धतीने त्याचं प्लांटेशन करावं आणि जेणेकरून शहरातला देखील तो एक निसर्गाच्या जवळ असलेला जो एक समाज आहे, जी लोक आहेत, त्यांना कशा पद्धतीने त्याचं ज्ञान देऊ शकाल तुम्ही? कसं आहे आता की महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती पाहता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी झाडं आहेत. तर त्याचं एक मी मगाशी सांगितलं की एक डेफिनेशन मी अशी सांगेन की ज्या झाडाचं पान, फूल, फळ आपण खाऊ शकतो, किमान अशी तरी झाडं आपण सहज लावू शकतो. फळझाडं तुम्ही सहज प्रकारे ओळखू शकता, लावू शकता. राहिला प्रश्न निसर्गातली झाडं. निसर्गातली झाडं लावायची म्हटलं की त्यांचा आकार मोठा असतो. मात्र खायचं लिंबू आपण विकत आणतो पण ते लावत नाही कधी. ते एक झाड लावायला खूप कमी जागा लागते. अगदी 5x5 ची जागा असेल तिथं तुम्ही लावलं, किंवा अगदी कुंडीत लावणारी लोक पण पाहिलेत. काही लोक गच्चीवरती फळबाग करतात, ती सुद्धा तुम्ही करा. मी तुम्हाला एक लिस्ट पाठवतोच मी तयार करून तुम्हाला, की घराभोवती कुठली झाडं लावली पाहिजे, मैदानाभोवती कुठली लावली पाहिजे, शाळेभोवती कुठली लावली पाहिजे. एक लिस्ट मी तुम्हाला पाठवली, त्याच्यात पण आहेत, पण अजून एक लिस्ट बारकाईने मी करतोय, तीही मी पाठवतो. मोकळ्या प्लॉट मध्ये कुठली झाडं लावली पाहिजे. हे साधी गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो की खास करून ज्यांचं वय आज 60च्या पुढे आहे त्यांना विचारलं तर बऱ्यापैकी चांगली लिस्ट येईल, किंवा मी तुम्हाला पाठवतो ती तुम्ही पुढे पुढे पाठवत राहा आणि त्याच्यावरून सुद्धा तुम्ही ओळखू शकाल. एक गोष्ट लक्षात घ्या की स्थानिक वेली लावल्या पाहिजेत. जसं मी गुळवेल म्हणलं, सगळीकडेच मिळतो. आज अश्वगंधा खा असं मिनिस्ट्री सांगते आपली, आयुष मिनिस्ट्री. आता अश्वगंधा तर पूर्वी काँग्रेस सारखं आपल्याकडे असायचं. आपल्या लोकांनी ते जाळून त्याला आता, आणि जाळून तर ते झालंच.
आणि ओळखायचं कसं हा प्रश्न. अश्वगंधा जरी असलं तर त्याला लोक पेटवतात. मी कित्येकदा बघितलंय, मला इतकं वाईट वाटायचं, मी जाऊन विजवायचो, सांगायचो अरे हे अश्वगंधा आहे, त्याचा पाला खाल्ला वजन कमी होणार, मुळं खाल्ली तर वजन वाढणार. अशा त्यांची ज्या वेळेला आपण वेगवेगळे उपयोग सांगतो आणि त्याला कळतं ही अश्वगंधा आहे, अश्वगंधा टॅबलेटचं नाव ऐकलं तरी बरं वाटतं, मग अश्वगंधाचं झाड आपण जाळतोय, तर थोडस आपण खरं तर शालेय पातळीवरतीच हे कमी पडलं. खरं दुर्दैव आपलं की नको त्या गोष्टींकडे जास्त फोकस केलं आणि आज आपल्याला सगळ्यांना वाटतंय की खास करून पर्यावरणात खूप चांगलं काम घडणं अपेक्षित होतं, मात्र ते तसं झालं नाही आणि त्याचे परिणाम आज आपण भोगतोय. म्हणजे थोडक्यात आपली आजची जी पिढी आहे ती खूप कमकुवत आहे आणि निसर्गाच्या जवळ आता तरी गेलं पाहिजे. आणि म्हणून ही वेगवेगळी झाडं आहेत, त्याचं लिस्टिंग करून पाठवतो मी, पण एरिया वाईज पाठवेन मी. कोकणात कुठलं, मुंबईत कुठलं असाल तुम्ही तर तिथली वेगळी झाडं आहेत, इकडे वर डोंगराच्या वर आल्यानंतर ती वेगळी झाडं आहेत. कारण इकडे कडुलिंब करंज लावा, तुमच्याकडे जांभूळ असेल जांभूळ लावा, आंबा लावा, जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग झाला पाहिजे. एखाद्या झाडाला फळं लागतात आपण लावलेल्या, तो आनंद घेण्यातली जी मजा आहे ती खूप वेगळी आहे. आज मी आता खूप लावले झाड, पण त्यातली माझ्या घराभोवती लावलेल्या आंब्याच्या जवळपास 6 आंब्यांना यावर्षी आंबे आले. इतकं छान वाटतं, ते बघून समाधान झालं. आंबा नाही खाल्ला तरी चालेल, इतकं समाधान केवळ त्यांना बघून होत आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपण प्रत्येकाने ज्या वेळेला आपण स्वतः करू त्यावेळेला तो आनंद घेता येईल. मला वाटतं आपण सगळ्यांना ती लिस्ट मी पाठवतो, डोंट वरी. आपल्याला एक प्रश्न आलाय, ईश्वर पाटलांनी विचारलाय, वटवाघुळांची संख्या वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? ज्या भागात वटवाघुळ कमी आहेत त्या भागात वटवाघुळ वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? नाही, वटवाघळ वाढवण्यासाठी आपण नाही काय करू शकत. फक्त एक गोष्ट आहे की जर झाडावरची वटवाघळ असतील तर ती झाडं कापून न देणं. म्हणजे ज्या कॉलनीज मोठमोठ्या आहेत झाडावरच्या, त्या तिथं बऱ्याच ठिकाणी रोड वाइंडिंग मध्ये झाडं तोडली जातात किंवा मी अनेक ठिकाणी ती झाडं तोडू दिली नाहीत. तर ती तशी एक जुनी जी आंबराई म्हणायची लोक, जुनी आंब्याची झाडं असतील ती ठेवायला लावली पाहिजे. गावात आपल्या वड, उंबर, पिंपळ मोठमोठे असतील तर ते राखले पाहिजे. हे राखले की ऑटोमॅटिक कधीतरी वटवाघळ येतात शोधात कॉलनीच्या. आज समजा एखाद्या गावात 20 वर्ष आहे, तिथलं झाड तोडलं गेलं तर मग दुसरीकडे जातात ते. अशा प्रकारे ते भटकत राहतात, त्यांचं मायग्रेशनही असतं. एक पुढचा प्रश्न असा आलाय, तुषार देशपांडेने विचारलाय. ओके, तुम्ही तुमचा आवाज कट होतोय सर. हॅलो, आता येतोय का? हा आता येतोय. हॅलो, हा हा हो, येतोय आता येतोय. का आता? हा हा हा. हो येतोय. तर ही जी वटवाघळ आहेत त्यांना वाचवण्यासाठी खास करून कुठे वटवाघळ कोण मारत असेल तर, आता मारत नाहीत बरं का, पण ह्या आताच्या COVID-19 पासून जरासा धोका वाढलाय त्यांचा. मात्र काळजी घेतली पाहिजे की याच्यापासून कोविड वगैरे होत नाही हे सांगणं नितांत गरजेचं आहे. आणि लोक तशी, भारतीय लोक मारण्यावरती भर जास्त देत नाहीत, मात्र काही लाट आली तर मात्र त्याच्यात सोडत पण नाहीत. असा तो थोडासा दुर्गुण आहे आपल्याकडे. पुढचा प्रश्न असा आहे, तुषार देशपांडेंनी विचारलाय की शहरात डासांचं खूप प्रमाण जास्ती असतं, तर त्या रोखण्यासाठी कोणती झाडं लावावी? आता जसं ब्रिटिश कालापासून तुळसबाग, तुळस जास्त लावली की डासांचं प्रमाण कमी होतं, किंवा ही जी वटवाघळ आहेत त्यांचं प्रमाण वाढलं तरी डासांचं प्रमाण कमी होतं. आता कसं आहे की वेस्ट जितकी पडणार आहे तेवढं डासांचं प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे स्वच्छता जरी आपण पाळली सगळ्यांनी मिळून खूप चांगली, स्वच्छ शहर ठेवलं तरी डासांचं प्रमाण, ज्यांची उत्पत्ती स्थानं गटर आहेत किंवा नदीकाठचे जे प्रदेश आहेत सगळे, आता कित्येक नद्या अशा आहेत की फक्त लोकांनी कचरा आणि कचराच टाकलेला आहे. ती डास उत्पत्तीची जी केंद्र आहेत ती कमी केली पाहिजेत. कचरा व्यवस्थापन हा त्यातला एक खूप मोठा घटक आहे, ज्याच्याविषयी अजूनही भारतात आपल्याकडे चांगलं काम होत नाहीये. आणि चांगलं काम का होत नाही, तर मी एक चांगला नागरिक नाही म्हणूनच होत नाही खरं सांगायचं. त्याचं कारण आपण प्रत्येक जण कचरा उचलतोय आणि बाहेर टाकून देतोय. त्या कचऱ्याची विल्हेवाट मी स्वतः लावली पाहिजे, हा हेतू जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत डासांची संख्या कमी करणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. पुढचा प्रश्न जयंत जोशी विचारतायत, थोडी माहिती हुमणी बद्दल सांगा. हुमणी ऍक्च्युली, हुमणी हा जो इन्सेक्ट आहे त्याचं मिलन आता सुरू असतं मे महिन्यामध्ये. मात्र हुमणी खरं तर
हा मित्र कीटक आहे खरं सांगायचं तर. अलीकडे जे ऊस पिकांवरती त्यांनी जे खूप मोठ्या प्रमाणात अटॅक केला त्याचं कारण हुमणी कुठल्या पिकाला जास्त लागते, जिथं जास्त कुजतं जमिनीत कुठेही कुजलं की हुमणीचा प्रसार वाढतो. तिचा प्रसार एवढा वाढतो जमिनीत समजा ऊसाला कमी पाणी पडलं, समजा ऊस क्षेत्र जास्त आहे, ऊसाला जास्त त्रास झालाय म्हणून कदाचित त्यांचा प्रश्न असावा. ऊस क्षेत्रामध्ये ज्या वेळेला पाणी कमी दिलं जातं त्यावेळेला त्या पास्टाचा कुजण्याचा वास येतो आणि मग हुमणी ऍक्टिव्ह होते, वरवर येते आणि मग त्या पिकांना त्याची मुळं खायला सुरुवात करते आणि परिणाम हुमणीची संख्या वाढते आणि पीक नाश केलं जातं. ते संपूर्ण 1 एकर 2 एकर 100 एकर 1000 एकर हुमणी वाढते. हुमणी जगभर आहे लक्षात ठेवा. त्यामुळे तिला खाणारे कावळ्यांचं प्रमाण किंवा इतर बगड्यांचं प्रमाण हे कमी कमी होत चाललं. तिला खाणारे ज्या वेळेला नांगरट केली जाते उन्हाळ्यात त्यावेळेला बरोबर ते बाहेर पडायच्या आणि त्यावेळेला पक्षी टिपायचे त्यांना, ते प्रमाण कमी झालं. उन्हाळ्यात नांगरट म्हणजे मशागत कधी करावी काय करावी त्यावेळेला बरोबर ते कीटक एक्सपोज व्हायचे आणि ते मरायचे. मात्र ती तशीच जगली तर पुढे ती बरोबर तिची लाईफ सायकल पुढे कंटिन्यू होते आणि म्हणून आज हुमणीचा वाढता धोका शेतीला निर्माण झालाय. ते कमी करायचं असेल तर शेताच्या बांधावरती एरंड लावले पाहिजेत आणि ह्या दिवसामध्ये आता जिथं तुमच्या शेतीच्या बांधावर झाडं असतील त्याच्या खाली डिझेल आणि एरंड त्याच्यात डिझेल टाकायचं आणि एक छोटं 1.5 बाय 1.5च्या वाफ्यात ते करायचं, टाकायचं. तर ट्रॅप म्हणजे थोडक्यात तिथं बल्ब लावायचा. ते सगळे जे भुंगे असतात हुमणीचे तिथे येतात, त्या डिझेल मध्ये पडले की ते मरतात आणि असा एक कंट्रोल ट्रॅप करता येतो. मात्र निसर्गाचा विचार करता जेवढं जास्त कुजणार आहे तेवढी हुमणी जास्त वाढणार आहे आणि ऊस पिकांमध्ये खास करून याचा धोका वाढतोय कारण पाण्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. नेक्स्ट पुढचा. नारळाची लागवड केलेल्या बागेच्या आजूबाजूला कोणती झाडं लावू शकतो? मुळात कोकणाशिवाय इकडे नारळच लावू नये. बरं झालं प्रश्न विचारला. नारळ हे कोकणातलं स्मित प्रभू खानोलकर कोकणातलेच आहेत. हा नारळ मग कोकणात मिरी वगैरे बरेच वेल म्हणजे मसाल्याचे पदार्थ वगैरे चढवतात वर. आता मी केरळ वगैरे पाहिले म्हणून सांगेन. किंवा त्याच्यामध्ये तुमचं काय म्हणूया अननस काय म्हणतो आपण तो, जमिनीत अननसच शेती केलेली आहे बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये. खानदेशात कोणती झाडं लावावी? खानदेशात त्यांच्याकडे लिंब वगैरे जास्त प्रमाणात आहे, भोकर आहे, तिथे मोहा आहे, त्याच्यानंतर काटेसावर जास्त प्रमाणात, पळस मिळतो तिकडे जास्त प्रमाणात. ही त्यांची जी लोकल ह्या सगळ्या व्हरायटी मी सांगितल्या त्यांचं प्रमाण जेवढं वाढेल, करंज आहे तिकडे जास्त प्रमाणात, बोरे आहेत, बाबळे आहेत, जास्तीत जास्त कशी वाढतील याच्यावरती लक्ष देणं नितांत गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बोला. सगळ्यात महत्वाचं जी निसर्ग झाडं लावतो ती पण जगवली पाहिजेत. म्हणजे अनेक ठिकाणी आपण लावलेली झाडं जळतील पण निसर्गात लावलेली बी तिला पाणी नाही घातलं तरी ती खूप वेगाने वाढत असते कारण तिचं सिलेक्शन निसर्गाने केलेलं असतं. जो जगायला लायक आहे त्या बीलाच बरोबर पेरलेलं असतं, त्यामुळे ती बी खूप वेगाने वाढते. लक्षात ठेवा, तो एक अतिशय महत्वाचा भाग आहे की एखादं झाड उगवून आलं एखाद्या झाडा शेजारी, आपल्याला एक घाण सवय आहे मला 12 फुटावर झाड पाहिजे. अरे आपण कोण ठरवणार? निसर्ग ठरवतोय. जंगलात कुठं मेजरमेंट घेऊन झाडं लावलेली नाहीयेत. त्यामुळं मला हे एक सांगायचंय की खास करून झाड लावताना कधी असा विचार करू नका 5 फुटावर एखादं झाड आले तिथून 10 फुटावर एखादं आहे, जसं येईल तसं येऊ द्या, रॅन्डमली येऊ द्या. निसर्गात तरी किमान जंगल एरियात लावताना किंवा जंगल म्हणजे जिथं राखीव वन आहे, जिथं आता प्लांटेशन सुरू आहे, तिथं असं लावू नका स्पेसिफिक 10 बाय 10 अमकं, असं काही करू नका. त्याला जंगलासारखंच स्वरूप येऊ द्या. येस सर, नेक्स्ट क्वेश्चन. अशोकाचं झाड लोकल आहे का आणि कॅन इट बी प्लांटेड अलॉंग द प्लॉट बॉर्डर? नाही, अजिबात लावू नका. अशोक हा बाहेरचा आहे, सीता अशोक आपला आहे, पण सीता अशोक कोण लावत नाही, बाहेरचा अशोकच लावतात. त्याच्यापेक्षा आपली हातग्याची झाडं लावा. वर्षभरात तुम्हाला हातग्याची फुलं खायला मिळतील. 12-14 फूट वाढतं हातग्याचं झाड वर्षाला. त्यामुळे बिंदास्त तुम्ही आता हातग्याच्या शेंगा मिळाल्या कुठेही, आता हातगे वाळलेले आहेत सगळे, ते आणाने बॉर्डरला लावून टाका आणि कटिंग करत राहा. तुम्हाला जसं पाहिजे तेवढी उंची ठेवा, नंतर तिथून फुटतो तो आणि मुळांचाही कुठला त्रास नाही. हातगे लावा आणि जर समजा कंपाऊंड असेल त्याच्या आत लावायचं असेल तर सीताफळ लावा. अगदी
चार पाच फुटावरती एक सीताफळीचं झाड लावलं तर 2 वर्ष सीताफळही खायला मिळतात. मला वाटतं फेन्सिंग साठी सीताफळाचं झाड अतिशय योग्य आहे. किंवा रोड डिवायडर मध्ये तुम्ही म्हणजे आपण सगळे नको ती परदेशी झाडं लावतोय आजकाल. त्यापेक्षा सीताफळ बॉर्डर वरती जर लावले डिवायडर मध्ये तर किती सुंदर होत. सीताफळही खातील लोक, पक्षी खातील. त्याच्यामध्ये अनेक पक्षी घरटीही करतात. ही झाडं आपली आहेत तर आपण ती तशी झाडं लावणं नितांत गरजेचं आहे. मात्र तो अशोक लावू नका, तो आपला नाहीये. पुढचा प्रश्न आला विलास कुलकर्णी विचारतात, विच वॉटर इज गुड फॉर ट्रीज, बोरवेल और युज्ड वॉटर और सीवेज और एनी अदर वॉटर? खरं सांगायचं तर झाडांना सिवेज वॉटर पण चांगलं, केमिकल नाही. आज ज्याचा सीओडी खूप असेल तर नाही चालत, बीओडी कितीही चालतो झाडांना, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. म्हणजे जे डोमेस्टिक वॉटर असतं ते खूप चांगलं झाडांसाठी. बोरवेलचं पाणी खूप म्हणजे ज्याचा 1200 ज्याचं हे असेल हार्डनेस ते जरा कमी प्रमाणात, पण झाडं तेही कन्वर्ट करतात. त्याच्यामुळे तसं काही नाहीये. निसर्गात झाडाला कुठलंही पाणी चालतं. तिथे काय प्युरिफाईड करावं असा अजिबात नियम नाहीये. त्यामुळे बिनधास्तपणे ते तुम्ही कुठलंही पाणी त्याला देऊ शकता, असं काही अडचण नाहीये. कारण झाडांमध्ये तेवढ्या हार्डनेस पचवण्याची ताकद असते. त्यामुळे ती काळजी आपण करायची नाही. फक्त केमिकल वॉटर द्यायचं नाही एवढंच. नेक्स्ट. धन्यवाद. ज्याला कोणाला म्हणजे टाईप करायला जमलं नसेल त्यांना जर काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांच्यापैकी कोणीतरी एकेकाने प्रश्न विचारा. आपण पुढच्या काही वेळामध्ये आपला कॉल थांबवू, त्यामुळे पुढचे 2-3 प्रश्न आपण घेऊ शकतो जर ज्याला डायरेक्ट विचारायचं असेल त्यांनी. ज्यांना विचारायचं आहे त्यांनी आपला माईक अनम्यूट करून विचारा. सगळे म्यूट वर आहेत म्हणून. ओके, माझ्या मते कोणाला आता प्रश्न नाही उरलेत. तर आपलं आजचं जे जैवविविधतेवरती जे सेशन झालं त्या सेशनच्या संदर्भात एक शेवटचा प्रश्न मला जो चॅट बॉक्स मध्ये आलेला आहे तो विचारतो महेशजी, आणि आपण आपलं सेशन थांबूया. इथे एकाने विचारलं की जर तुम्ही हे व्याख्यान घेता असं झाडांच्या वरती आणि पक्षी आणि जैवविविधतेवरती, तर ते व्याख्यान तुम्ही साधारण घेता तर त्याची फी घेता का, किंवा जर जे काय असतं ते कशा पद्धतीने तुम्हाला अप्रोच करावं असं? मी फी वगैरे काही घेत नाही, फक्त प्रवास त्यांनी करून द्यावा एवढंच माझी इच्छा असते. बाकी मी फी साठी काहीच केलं नाही आतापर्यंत. बिनधास्तपणे भटकतो, व्याख्यानं देतो, शाळांमध्ये प्रोजेक्ट राबवतो, आणि तुम्ही लगेच मनात प्रश्न पण येईल मग तुमचं पोटा पाण्याचं काय, तर मी त्यासाठी माझा भटकंती हा विषय आहे. ट्रेकिंग, मी हिमालयापर्यंत जात असतो. अगदी भारतातली खेडी बघायची मला सवय आहे. जिथं माणसं कुणी जात नाही तिथं जायचं, राहायचं छानपैकी आणि माघारी यायचं. माझ्याबरोबर अनेक डॉक्टर्स, वकील बरेच येत राहतात, आणि मग त्याच्यातून माझं पोटाचा व्यवसाय चालतो. जगायला जास्त लागत नाही, जेवढं ठरवलंय. कृपया आपले माईक बंद ठेवा सगळ्यांनी, कारण त्याच्यामुळे मग डिस्टर्बन्स येतोय म्हणून. महेशजी आपला माईक आपण चालू करू शकता, कारण मी आता सगळ्यांची म्यूट केले त्यात तुमचा पण झालाय. तुमचा अनम्यूट करा माईक फक्त. महेशजी एक शेवटचा प्रश्न आता येतोय आवाज? हो येतोय आवाज. एक शेवटचा प्रश्न आलाय तो असा की हेमंत वाडलकर म्हणतात की रबर ट्री इज ग्रोन टू अ ह्यूज साइज इन आवर प्लॉट, कॅन इट बी ओके टू कीप or should we replace it with other tree? तो जो रबर ट्री आहे तो अमेरिकन आहे. तुम्ही जो लावलेला तुम्ही जो म्हणाल ना रबर ट्री, तो अमेरिकन असणार आहे. त्याचा तसा आपल्या जैवविविधतेशी काही संबंध नाही. रबर ट्री केरळ किंवा आसामच्या जंगलात ओरिजिनल रबर ट्री मिळतात, ज्याच्यापासून रबर काढला जातो. हा जो रबर ट्री आहे तो अमेरिकन आहे. काय झालंय, आपल्या प्रत्येक झाडाला एक एक बनावट झाड जगभरातून आलेत आपल्याकडे, आणि खास करून ते नर्सरीवाले 4 पैशासाठी ते काम करतात. मात्र हे खूप चुकीचं आहे, कारण हे जे बायोलॉजिकल इन्व्हेन्शन आहे हे खूप वाईट आहे. खरं सांगायचं तर हे एक युद्ध परवडतं, मात्र हे चुकीचे झाड, चुकीचे येते सगळं आपल्याकडे.
हिरव्या वनस्पती हा खूप वाईट परिणाम करणारा घटक आहे. एखादं चुकीचं झाड आलं तर त्याच्याबरोबर अनेक कीटक पण येत असतात चुकीचे. त्यामुळे ते काढून जे भारतीय आहेत समजा जांभूळ लावा, एखादा काटेसावर लावा, पळस लावा, पांगारा लावा, ही जैविकतेला पूरक झाड आहेत. काटेसावर, पळस, पांगारा तर पक्ष्यांची ज्यूसबार आहे. अशी झाडं लावली तर मला वाटतं खूप अत्यंत उपयुक्त ठरतील. किंवा एखादं वडाचं झाड लावा जेणेकरून आपल्यानंतर आपल्या 10 पिढ्यानंतर सुद्धा ते कायमस्वरूपी असेल. आणि मला वाटतं इथून पुढची ओळख माणसाची फक्त त्याचा विचार आणि त्याचं झाड किंवा त्याची जी काय या गोष्टी करणारा आहेत तेवढंच राहील, बाकी तर काय राहणार नाही असं एकंदरीत दिसतंय. आणि म्हणून मगाच्या पण प्रश्नाचं उत्तर देतो की मी येत असतो, मला फक्त प्रवास खर्च मिळाला, त्याच्या पलीकडे मी कुठलाही मानधन वगैरे काही घेत नाही. आणि तुम्हालाही कुठं भटकायचं असेल तर नक्की माझ्या बरोबर या, मी भटकत असतो, माझ्या फेसबुक वरती मी ते देत असतो. फक्त मी लोक जातात तिथे जात नाही शक्यतो, ते सोडून दुसरीकडे भारतातली खेडी बघण्याची मला खूप आवड आहे. मी जगभरातलं नाही पण भारतातले खेडी बघण्याचा एक मानस ठेवलेला आहे. येस सर. महेशजी एक शेवटचा अजून प्रश्न आलाय, तो घेऊन आपण थांबूया. आणि ह्याच्या पुढे कृपया कोणी प्रश्न पुन्हा पाठवू नका, कारण आपला वेळ बराच झालेला आहे. त्यामुळे एक शेवटचा प्रश्न घेऊन आपण थांबूया. तो म्हणजे जयंत जोशींनी विचारलंय, आपण सोसायटीच्या गच्चीवर मधमाशांची पेटी ठेवू शकतो का, कारण त्यांच्या आजूबाजूला खूप फुलझाड आहे. हो तुम्ही ठेवू शकता, पण त्यांच्या अवतीभोवती काय आहेत म्हणले, झाडं जास्त आहेत. हो खूप फुलझाड आहेत असं म्हणतात. नाही मग कुठेतरी मधमाशांचं पोळं असतंच, म्हणजे कदाचित ते तुमच्या नजरेस नसेल पडलं पण असतात. आणि ठेवू शकता तुम्ही एखादी पेटी, पेटी ठेवायला काहीच हरकत नाही. आणि त्या पेटीचा उपयोग तुम्हाला साधारणपणे वर्षाला 7 ते 12 लिटर मध मिळतो, पण त्याचं अगोदर तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते पाळू शकता. मधमाशा पाळणं म्हणजे जर्शी गाय पाळणं असाच तो थोडक्यातला प्रकार आहे. आणि त्यांची निगा राखणं, ते पेटी आणल्यानंतर त्याला पायात मुंग्यानं लागणं, त्या मधमाशांचं म्हणजे त्यांचा स्वभाव समजून घेणं, त्यांचं मत काय आहे, त्यांना काय पाहिजे, म्हणजे पाणी का साखरेचा पाक, या सगळ्या गोष्टी खूप समजावून घ्याव्या लागतात. आणि मग ते मधमाशी पालन करता येतं. त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही ते ठेवू शकता. धन्यवाद. धन्यवाद महेशजी, आज आपण आपला वेळ दिलात आणि खूप छान माहिती सगळ्यांच्या समोर सादर केलीत, त्याबद्दल खूप खूप आभार. आपण आपला टच, आपला संपर्क कायम असाच ठेवूया. पुन्हा कधी डोंबिवलीला तुम्ही जर आलात तर आपण निश्चितच भेट घेऊ आणि आपल्या ह्या पर्यावरण प्रेमींबरोबर एकदा गप्पा टप्पांचा कार्यक्रम देखील करू. सो खूप खूप आभार. मी इथे आजचं व्याख्यान संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. आपण पुढच्या रविवारी पुन्हा नवीन व्याख्यानासाठी एकत्र येऊ. धन्यवाद. ओके सर.